जैन मित्रांनो, जो काही आपला 21 जून 2026 रोजी रविवारी जिल्हा स्टेडियम येथे पेपर झाला होता, त्यामध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते त्या संपूर्ण प्रश्नाचं इथं आता आपण विश्लेषण बघणार आहोत, स्पष्टीकरण बघणार आहोत. जे विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातले असेल त्यांनी ठीक 4 वाजता सायंकाळी आपण जिल्हा स्टेडियम येथे पेपर द्यायला येऊ शकत असेल तर त्यांनी याचं. जे विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातले आहे, अदर जिल्ह्यातले आहेत, त्यांच्यासाठी मी एक नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून त्या नंबरला तुमचं नाव आणि तुमचा कोणत्या गावातून आहे, कोणत्या शहरातून आहे, तिथे तुम्ही मेन्शन करून तुमचा पेपर घेऊ शकता आणि सोडू शकता आपल्या घरी. ठीक आहे. हा 21 जूनचा पेपर आहे आपला. आणि या पेपरची विशेषता अशी राहते की त्यामध्ये आपण काही कॉपी पेस्ट प्रश्न नाही राहत. आणि आता तुम्ही पाहत असेल जे काही पोलीस भरतीला लेवलला येत आहे, आता ती थोडीशी चांगल्या लेवलचे प्रश्न येतात. त्याच उद्देशाने आपण हे डिझाईन केलेले पेपर सेट राहतो. ठीक आहे. चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाला येऊ. म्हटलं याच्यामध्ये या संख्येचे वर्गमूळ किती, तर विचारलं. या जो काही प्रश्न दिला आपल्याला डिटेल जर केला असता तर याला म्हटलं आहे वर्गमूळ चिन्ह दिलाय 1/4. याने विचारलं याचं वर्गमूळ किती, म्हणजे वर्गमूळामध्ये हा सर्वच्या सर्व आपल्या संख्या आहे. 1/4 गुणेला परत 1/9 आहे, गुणेला परत 1/25 आहे बेटा, परत गुणेला 1 किती आहे 49. त्यानंतर इथे दिलं आपल्याला भागाकाराचं चिन्ह. जर भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी आपण गुणाकाराचं साईन केलं तर खालचा नंबर वरती जातो आणि वरचा नंबर कुठे येतो, खाली येतो. वरती जाणार 121 आणि खाली किती येणार 36. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हे तर डिटेल त्याचं. त्यानंतर आता हे वर्गमुळामध्ये संख्या, तर वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर ती संख्या काय होणार, ती कोणत्या संख्येचा वर्ग, तर वरतं पाहिलं 1 1 1 1 1 येणार, गुणेला हा 121 कशाचा वर्ग आहे बेटा, 11चा वर्ग आहे. आणि खाली खाली जर पाहिलं तर हे सर्व नंबर काय दिसत आहे, वर्ग दिसत आहे. हा 2चा, हा 3चा, हा 5चा, 7चा, 6चा. खाली जे काही येणार, खाली काय येणार 2 येणार, गुणेला 3चा वर्ग आहे 9, त्यानंतर गुणेला येणार 5, गुणेला येणार 7 आणि गुणेला येणार 36. ओके, 36 न म्हणता 6 येणार इथं. 36 कशाचा वर्ग आहे, 6चा. इथपर्यंत ठीक आहे. आता काही केले आपण, वरतं जर पाहिलं खाली कोणता असा नंबर नाही आहे की 11चं मल्टिपल असेल आणि 11ने भाग देऊ शकेल. म्हणजे वरतं काही केलं तर आपल्याला 11 यायला पाहिजे होते. कोणत्या ऑप्शनमध्ये वरती 11 आहे, इथे 11 नाही आहे. वरचा नंबर अंशस्थानी 11 पाहिजे होते, इथे 11 नाही आहे, म्हणून हे कॅन्सल झालं. आता आपल्याजवळ राहिले 2 ऑप्शन, एक तर पहिल्या नंबरचा आहे, नाही तर तिसऱ्या नंबरचा आहे. त्यातही पहा तुम्ही इथे दिलं होतं 12.60. 12.60 छेदस्थानी आपल्याला कुठे पॉईंट वगैरे दिसत आहे का, नाही दिसत आहे सर. त्याच्यामुळे इथे 11 जरी आहे वरती, हे उत्तर राहणार नाही. उत्तर राहणार आपलं तिसऱ्या नंबरचं. डिटेल म्हटलं असतं तर या सर्वांचा गुणाकार केला असता तरी चाललं असतं आपल्याला. तर याचं उत्तर किती येणार, 11/1260. हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. इझीच होतं, लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकलो असतो. आगे नंतर म्हटलंय 2000 ते 700 यांच्या दरम्यान अशा किती संख्या आहे जी एक पूर्ण वर्ग संख्या आहे आणि एक पूर्ण घन संख्या आहे. बघा मागचे 2-3 पेपर झाले त्यामध्ये मी 2-3 वेळा मेन्शन केलाय की अशी एक 4 अंकी संख्या आहे 4096. ही अशी एक 4 अंकी संख्या आहे, ती काय आहे 64चा वर्ग आहे बेटा. आणि ही संख्या एकमेव 4 अंकी संख्या आहे, ती 16चा काय घन आहे. 4 अंकामध्ये जर पाहिलं तर 4096 ही अशी एकमेव संख्या आहे, ती एखाद्या नंबरचा काय वर्ग आहे आणि एका नंबरचा काय ते घन आहे. आणि आपल्याला तेच विचारलं होतं 2000 ते 7000 यांच्या दरम्यान अशा किती संख्या आहे जी एक पूर्ण वर्ग संख्या आहे, ती परफेक्ट वर्ग असली पाहिजे आणि पूर्ण घन संख्या आहे. तर घन आणि वर्ग असणारी एकमेव 4 अंकामध्ये संख्या आहे. आणि हे 2000 आणि 7000 याच्यामध्ये जे काही नंबर येणार ते किती नंबरमध्ये येणार, 4 अंकामध्ये येणार. तर 4 अंकामध्ये ते एकमेव संख्या सांगितली होती, मागे सांगितलं तुम्हाला, तर 4 अंकामध्ये एकच संख्या येणार. तर 2000 ते 7000च्या दरम्यान 4096 ही एकमेव संख्या ती 2000 आणि 7000च्या दरम्यान येते. आणि त्याच्यामध्ये ती संख्या वर्ग पण आहे आणि घन पण आहे. एवढं साधं साधं उत्तर होतं. त्यानंतर 3 अंकामध्ये जर विचारलं असतं 729 ही 27चा वर्ग आहे बेटा. त्यानंतर 729 ही 9चा काय घन आहे. तर 3 अंकामध्ये एकमेव ही संख्या आहे, लक्षात ठेवून द्याल आता. आणि 2 अंकामध्ये जर म्हटलं तर 64 8चा वर्ग येतो आणि 4चा काय घन आहे. तर हे 2-3 ऑब्झर्वेशन आपल्या लक्षात असले पाहिजे. 4 अंकामध्ये 4096 ही संख्या 64चा वर्ग आणि 16चा घन आहे. 3 अंकामध्ये जर म्हटलं 729 ही संख्या 27चा वर्ग आणि 3चा काय घन आहे. बरोबर. 2 अंकामध्ये म्हटलं तर 64. ओके, चलो क्लिअर आहे. विश्वासने ₹4 म्हणजे 4.5 रुपये प्रति समोशाप्रमाणे 60 समोसे खरेदी केले. जर त्याने समोशाच्या ऐवजी ₹90 प्रति किलोग्राम प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती. तर 4.5 रुपये पर समोसा, एक समोस्याची किंमत आहे 4.5. तर त्याने किती 60 समोसे खरेदी केले. टोटल खरेदी किती केले 60. तर 4.5 गुणेला जर 60 केलं तर त्याचे किती रुपये त्याची खरेदी किंमत आहे ती निघून जाणार टोटल समोशांची. तर 2 0 हे झाले. 5 5 30 0 आज आले 3, 6 चौक 24, 24 आणि 3 किती होतात 27.
इथे पॉईंट नंतर दोन संख्या आहेत म्हणजे हे 2 झिरो निघून जाणार. म्हणजे त्याने टोटल जे काही खरेदी केली आहे बेटा ती किती केली आहे 270 रुपयाची. आता त्याने म्हणते हे समोसे न खरेदी करता मिठाई खरेदी केली असती, परंतु किती रुपये किलोची 90 रुपये पर केजी. तर 270 रुपयामध्ये त्याने 90 रुपये पर केजीची जर मिठाई खरेदी केली असती तर किती खरेदी केली करता आली असती त्याला 9×27 म्हणजे 3 केजी मिठाई त्याच्या घरी आली असती. समोसे जर नाही आले असते आणि मिठाई आणायचा विचार केला असता तर त्याला 3 केजी मिठाई त्याच्या घरी आली असती. ओके, चलो आगे. एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला म्हणते 5 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. बघा 40 प्रश्न विचारले, एकूण प्रश्न किती आहेत 40. बरोबर उत्तर जर असेल तर 5 गुण मिळतात आणि चुकला तर काय होतात 2 गुण कमी होतात. सुनीलने म्हणते सर्वचे सर्व प्रश्न सोडवले असतात त्याला 95 गुण मिळाले आहे, तर त्याला किती प्रश्न चुकले आहे, तर त्याला मिळाले किती 95 गुण. तर मी म्हटलं जर त्याला 40 प्रश्न आहेत 40ही प्रश्नाचे त्याने बरोबर उत्तर दिले असते तर बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात तर त्याला 200 गुण मिळायला पाहिजे होते. यामध्ये जर 40ही प्रश्नाचे त्याने बरोबर उत्तर दिले असते एका बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर असे किती मिळायला पाहिजे होते 200 गुण मिळाले होते. परंतु त्याला 200 नाही मिळाले किती त्याला 95 गुण. म्हणजे 200 मधून 95 गुण मायनस करून टाका. म्हणजे त्याचे मायनस मध्ये किती गेले तर तुम्ही म्हणा सर मायनस मध्ये गेले त्याचे 105 गुण. 105 गुण काय झाले त्याचे मायनस झाले. तर 105 गुण त्याचे मायनस झाले. तर मायनसची सिस्टीम कशी बसते 5 बरोबर याचा आणि 2 चुकीच्या याचा म्हणजे टोटल किती जाते 7 मायनस जाते सर. तर 105 गुण मायनस झाले तर 7 न जर याला भाग दिला तर किती प्रश्न चुकले होते तर 7 1 7 7 5 35 होतात. म्हणजे 15 प्रश्न त्याचे चुकीचे होते बेटा. आणि बरोबर असणारे किती तर 40 मधून 15 काढून टाका 25 बरोबर असणारे असणार. आपल्याला विचारलं किती प्रश्न चुकले होते तर चुकले होते त्याचे 15 प्रश्न आणि बरोबर विचारलं असतं तर 25 आले असते. चलो आगे. अशा 3 अंकी संख्या आहे ज्यामध्ये सर्व अंक विषम आहे असं म्हणायचं आहे त्याला. अशा किती 3 अंकी संख्या आहे किती सांगतो. अशा किती 3 अंकी संख्या आहे ज्यामध्ये सर्वच्या सर्व नंबर काय आहेत विषम असले पाहिजे. आता कोणत्याही संख्येला विषम बनवण्यासाठी त्यामध्ये कोणते अंक लागेल 2 लागेल सर 3 5 7 आणि 9. हे जर अंक असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो. म्हणजे ज्या संख्येमध्ये 1 3 5 7 9 हे अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो विषम नंबर म्हणतो. त्याने म्हटलं प्रश्नात की 3 अंकी ती संख्या आहे तर त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व अंक काय असले पाहिजे विषम असले पाहिजे. मग हा पहिला रखाना झाला त्या संख्येचा, हा दुसरा, हा तिसरा प्लेस झाला. म्हणजे हे पहिलं ठिकाण दुसरं तिसरं ठिकाण. हा पहिला रखाना भरण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन किती आहे तर ऑप्शन तर सर विषम बनवण्यासाठी हे 5च ऑप्शन आहे. या 5च पद्धतीचे नंबर ठेवू शकतो आपण. 5च्या व्यतिरिक्त नंबर नाही आहे ती जर संख्या विषम बनवायची आहे. तर मग हा पहिला रखाना भरण्यासाठी आपल्याकडे 5 ऑप्शन आहे. दुसरा भरण्यासाठी काय तर दुसरा भरण्यासाठी तो म्हणत आहे ना सर्व अंक काय असले पाहिजे विषम. तर मग हा दुसराही रखाना भरण्यासाठी सर आपल्याकडे 5च ऑप्शन आहे. आणि तिसरा रखाना भरण्यासाठी किती ऑप्शन आहे बेटा विषम संख्या तयार करायची आहे तर इथे विषमच नंबर भरावा लागेल. तर म्हणजे 5च ऑप्शन आहे आपल्याकडे. टोटल जर पाहिलं तर किती नंबर तयार होऊ शकतात 5 5 25 25 5 125. म्हणजे अशा 3 अंकी किती संख्या तयार करणे शक्य आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व अंक विषम असणार तर 125 संख्या तयार करणे शक्य आहे. 125 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. जर नेक्स्ट जर एका शाळेत मुलं आणि मुली यांची एकूण संख्या 150 आहे. जर मुलांची संख्या x आहे, मुलांची संख्या किती दिली आपल्याला x आहे, तर मुलींची संख्या मुलं आणि मुलींच्या एकूण संख्येच्या x% होती तर मुलांची संख्या सांगा किती. तर मुलांची संख्या म्हटलं आपल्याला x आहे. मुलांची जी काही संख्या दिली आहे बेटा ती दिली आहे x. तर मुलींची संख्या काढू शकतो का आपण काढू शकतो सर. मुली किती असणार तर टोटल पाहिलं तर मुलं आणि मुली यांची संख्या 150. 150 मधून हे एक जे काही मुलं आहे ना ते काढून टाका. जे काही शिल्लक राहणार ते राहणार मुलींची संख्या. त्यानंतर आता हे जे काही तर नंतरचं वाक्य केलं आहे ना तर नंतरचं वाक्य तर मुलींची संख्या हे मुलींची संख्या मुलं आणि मुलींच्या एकूण संख्येच्या मुलं आणि मुली यांची एकूण संख्या किती आहे बेटा 150 आहे. एकूण संख्येच्या x% आहे म्हणते बघा. तर मुलींची जी काही संख्या आहे मुलींची संख्या ही जी काही झाली मुलींची संख्या मुलं आणि मुलींच्या एकूण संख्येच्या x% होते. मुलं आणि मुली यांची एकूण संख्या किती 150 त्याचा x% होते म्हणते मुलींची संख्या. मुलीची संख्या किती काढली आपण 150 - x. बस आता याला सॉल्व्ह करा x ची किंमत निघून जातं. 150 गुणेला x% म्हटलं म्हणून भागेला येणार 100. पर्सेंट काढला भागेला 100 आले. इथं आले 150 मायनस होणार x. मुलं आणि मुली यांची एकूण संख्येचा x% ही मुलींची संख्या होते हे लिहिलं आपण. तर 0 ने 0 कॅन्सल झाला. 5 ने भाग दिला 5 2 10 5 3 15. 3 ने वरत गुणाकार झाला तर 3x आणि 2 इथे भागेला तिकडे गेल्यानंतर गुणेला तर हे होणार 300 मायनस 2 ने इथे गुणाकार झाला तर 2x. 150 गुणेला 2 जर म्हटलं तर 300. संख्येला संख्येकडे आणि x ला x कडे घेऊन या तर 3x
हा मायनस मध्ये इथे आल्यानंतर प्लस मध्ये 2x आणि बरोबर होणार इथे 300. तर इथे झाले 5x बरोबर 300. तर x बरोबर किती येणार बेटा, तर 300 भागेला 5. तर 300 भागेला किती येणार 5. तर 5 1 5 5 6 30. तर x ची किंमत निघाली आपल्याकडे, x ची किंमत निघाली सर 60. x ची किंमत किती निघाली 60. x ची किंमत 60 आली. आता आपल्याला विचारण्यात आलं होतं तर मुलांची संख्या किती आहे. कुणाची विचारलं, मुलांची संख्या किती आहे. मुलांची संख्या किती मानली होती आपण, x च मानली होती. तर मुलांची संख्या किती राहणार बेटा 60. जर ऑप्शन थ्रू गेलो असतो तरी सॉल्व्ह झाला असता. इतकं काही अवघड नव्हता प्रश्न. चलो आगे बघा, तुम्हाला जर सर्व बेसिक मधून शिकवायचं असेल, बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपली एक बॅच सुरू झाली आहे. तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातले विद्यार्थी आहे, त्यांसाठी मॅथ, रिझनिंग, मराठी व्याकरणासाठी एक वेगळी टीचर आहे, जीके साठी वेगळी टीचर आहे. 9 ते 12 वाजेपर्यंत आपली बॅच चालत असते. कुठे, तर राधानगर प्रगती शाळेच्याच पुढे. तुम्हाला जर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्वचे सर्व गणित शिकायचं असेल, मॅथ आणि रिझनिंग हे सर्व सब्जेक्ट शिकायचे असेल, अगदी कमी फी मध्ये आपली एक डिजिटल बोर्डवर आणि लाईव्ह मध्ये बॅच चालणार आहे. ती कुठे राहणार, ऑफलाईन राहणार आहे, प्रगती शाळेच्या पुढे. तुमचे जे काही विद्यार्थी असेल, जे काही मित्र असेल त्यांना पाठवू शकता तुम्ही. बघा आता, एक माकड म्हणते एका तासामध्ये एका खांबाची उंचीवर 62% चढतो. सॉरी पुढच्या तासामध्ये शिल्लक उंचीच्या 12.5% उंच चढतो. तर खांबाची उंची 192 मीटर आहे. तर दुसऱ्या तासात चढलेली उंची सांगा किती. तर सुरुवातीला तर नाही का हे 62.102 काय आणि 12.5% ही भानगड आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल, कारण की त्याच्याशिवाय प्रश्न काही बनले नाहीये. तर 62.102 याची भानगड काय होते, तर याची फ्रॅक्शन किंमत जर काढता आली तर ती येते 510. ती कशी आली काय आली सर्व सांगतो. आणि 12.5% याला आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं ते होते बेटा 110. ते होते 110. आता आले कसे हे सांगतो. तर 62 गुणिले 2 म्हटलं तर 124. 124 आणि 1 किती होतात, 125 होतात. बघा 62 गुणिले 2 124 आणि 1 किती होतात 125. आणि भागेला किती आहे 2. आणि याला लागलाय पर्सेंट म्हणून भागेला काय ना 100. तर 25 5 आणि 25 4 वरती किती आले 5 आणि खाली किती येणार 4 2 8. बरोबर आहे. ते तिथून आले 510. जर आपल्याला काम पडलं तर 62.102 वापरा, नाही तर आपण 510 वापरा, तरी त्याचा अर्थ काय सेम राहणार. तर 12.5% ची फ्रॅक्शन होते 110. 4 2 12 चौक किती होता, 12 2 24. 24 आणि 1 किती होतात 25. 25 भागेला किती येणार बेटा 2 येणार. आणि पर्सेंट लागला म्हणून भागेला काय येणार 100. 25 1 25 25 चौक 100 म्हणजे 1 किती आला 4 2 8. हे अशी निर्माण झाली 110. ओके आहे इथपर्यंत. आता जो काही माकड आहे ते पहिल्या तासामध्ये एकूण खांबाचा 62.5% भाग चढतो, म्हणजे 510 भाग चढतो. आणि दुसरा जो काही भाग आहे, दुसरा जो काही तास आहे त्याच्यामध्ये तो 12.5% चढतो. शिल्लक जे काही राहिलं त्याचा 12.5% चढतो, म्हणजे 110 भाग चढतो. जेव्हाही आपल्याला अशी फ्रॅक्शन तयार होते 110 203 काहीच फ्रॅक्शन तयार झाली, तर आपण काय करायचं, हा जो काही खालचा नंबर आहे ना, या संख्येने एखादी कोणती पण संख्या शोधून घ्यायची, भाग जाऊ शकते. तर मी मानलं 8 आणि 8 न भाग जाणारी संख्या 64. एकूण खांबाची उंची आहे 64 युनिट मध्ये मानली 64 युनिट. मग पहिल्या भागामध्ये पहिल्या तासामध्ये तो 62.5% चढला, म्हणजे 510 भाग चढला. तर याचा 510 भाग जर काढला तर किती येते बेटा, 8 8 64 8 5 40, म्हणजे 40 युनिट अंतर चढला असेल तो, हे पहिल्या तासामध्ये. तर दुसऱ्या तासामध्ये शिल्लक उंचीचा बघा, पुढच्या तासात शिल्लक उंचीचा 12.5%. आता पहिल्या भागामध्ये जर 64 चढला असेल, त्याचं शिल्लक किती राहिलं 40 चढलेला आहे. तर पहिल्या भागामध्ये 40 चढला तर शिल्लक किती राहिला 64 टोटल मानली होती आपण खांबाची उंची, 64 युनिट मानली टोटल खांबाची उंची, त्याच्यापैकी 40 चढलेला आहे. आता शिल्लक किती राहिला असेल सर, तर 64 मधून 40 मायनस झाले तर किती राहतात 24 शिल्लक राहिला सर. आणि आता याचं 12.5%, तर 12.5% म्हणजे याचा 110 भाग, त्याचा 110 भाग जर म्हटलं तर 8 3 किती होतात 24, म्हणजे दुसऱ्या भागामध्ये तो 3 युनिट उंची चढला. ठीक आहे इथपर्यंत. जर म्हणते खांबाची एकूण उंची दिली आहे 192 मीटर, आपण तर मानलं खांब टोटल आहे 64 युनिट उंचीचा, किती आहे 64 युनिट. 64 युनिटची किंमत दाखवत्या प्रश्नामध्ये 192 मीटरचा खांब आहे. तर एका युनिटची किंमत किती, 192 भागीला करा 64. तर 8 ने भाग दिला 8 8 64, 8 ने वरती भाग दिला 8 2 16 आणि 8 चौक 32, परत 8 ने भाग दिला 8 3 24. एका युनिटची किंमत आली 3. आता आपल्याला विचारण्यात आलं होतं की दुसऱ्या तासात चढलेली उंची सांगा किती मीटर. तर दुसऱ्या तासात चढलेली उंची 3 युनिट आहे, एका युनिटची किंमत 3 आली, तर 3 गुणिले 3 म्हणा 3 3 9 मीटर उंच चढला असेल. जर विचारलं असतं पहिल्या भागात सांगा किती चढला, तर 3 ने याला गुणाकार केला असता, एका युनिटची किंमत 3 आहे तर 120. परंतु आपल्याला विचारलं दुसऱ्या भागात सांगा किती चढला, तर दुसऱ्या भागात तो 9 मीटर आरामात चढला असेल. ठीक आहे. 8 पुरुष म्हणते एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. जर 6 दिवसानंतर आणखी 4 पुरुष कामाला नवीन आले तर शिल्लक काम किती दिवसात समाप्त होईल.
तिथे आपल्याला कोणाची कार्यक्षमता वगैरे माहित नाहीये, तर अशा वेळेस आपण काहीतरी मानून घ्यायचं. समजा जो काही एक पुरुष आहे, एक पुरुष एका दिवसामध्ये 1 यम काम करतो असं आपण गृहीत धरलं, तर 8 पुरुष एका दिवसामध्ये किती काम करणार? 8 यम काम करणार सर. प्रश्नामध्ये म्हटलं 8 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. मग एका दिवसाच्या कामाला जर 12 दिवसाने गुणाकार केला तर एकूण काम मिळेल. तर 12 किती होणार? 96. ते हे झालं एकूण काम, टोटल वर्क. एकूण काय झालं आपलं काम. एकूण काम इथपर्यंत क्लिअर आहे. एकूण काम 6 दिवसानंतर ते आणखी 4 मजूर आले, आणखी 4 पुरुष आले. तर 6 दिवसापर्यंत या 8 मजुरांनी किती काम केलं? एकूण काम किती निघालं? टोटल काम निघालं सर 96. तर 6 दिवसापर्यंत, बरोबर ना, 6 दिवसापर्यंत. तर सुरुवातीला मजुरांची संख्या किती होती बेटा? 8 मजूर होते सर. 8 मजूर एका दिवसामध्ये 8 यम काम करणार. तर यांनी 6 दिवस किती काम केलं? तर 6 दिवसानंतर 4 आले ना, तर 6 दिवसापर्यंत यांनी काम केलं किती? तर 8 सकम 48 काम केले सर. एकूण काम किती होते? 96 होते सर. 96 मधले 48 काम तर यांनी 6 दिवसात केले. तर शिल्लक किती राहिले? थांबणार बेटा. तर शिल्लक काम किती आहे? तुम्ही म्हणाल सर शिल्लक जे काही राहणार ना, शिल्लक आहे काम आता 96 टोटल काम होते, त्याच्यामधले 48 झाले 6 दिवसामध्ये, तर शिल्लक राहिले सर 48. आता हे जे काही 48 शिल्लक राहिलेले काम आहे ते बघा, तर 6 दिवसानंतर आणखी 4 पुरुष कामाला आले, तर शिल्लक काम त्यांनी किती दिवसात समाप्त केले असेल? आता शिल्लक राहिलेले काम किती? 48. परंतु सुरुवातीला सर 8 मजूर तर होते, 8 पुरुष होते, त्याच्यामध्ये आणखी 4 पुरुष आले. तर आता टोटल पुरुष किती झाले? 12 पुरुष झाले सर. आणि यांना काम किती करायचे आहे? 48 काम करायचे आहे. शिल्लक राहिलेले 48 काम करायचे आहे. या 12 पुरुषांना करायचे आहे. एक पुरुष एक काम करतो, तर 12 पुरुष एका दिवसात 12 यम काम करणार. तर 48 काम करण्यासाठी यांना किती दिवस लागतील बेटा? 4 दिवस. तर 4 दिवस अपने सवाल का सही जवाब था. 4 दिवस. चलो आगे. 12 व्यक्ती एक काम मध्ये 4 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 8 पट काम अर्ध्या वेळेत किती व्यक्ती पूर्ण करू शकतील? तर पहा, 12 व्यक्ती आहे, एक काम. काम कुठे लिहित असतो आपण? खाली. आणि किती दिवसात पूर्ण करू शकतात? म्हणते 4 दिवसामध्ये. ओके इथपर्यंत. आता पुढच्या वाक्यात म्हटलं तर याच्या 8 पट काम, इथे 1 पट काम करत होतं, तर इथे किती काम करायचं आहे? 8 पट काम करायचं आहे. आणि 8 पट काम अर्ध्या वेळेत करायचं आहे. अर्ध्या वेळेत म्हणजे सुरुवातीला 4 दिवस लागत होते ना, आता 2च दिवस लागले पाहिजे म्हणते. तर मजुरांची संख्या किती? नवीन मजुरांची संख्या किती? नवीन व्यक्तींची संख्या किती? म्हणजे आपण मानलं नवीन व्यक्तींची लागणार व यम. तर भाग द्या इथे. 2 एका 2, 2 चौक 8. 4 भागेला इकडे गेल्यानंतर गुणेला, तर 12 गुणेला 4 गुणेला 4. तर 12 गुणेला 16, 4 चौक किती होतात? 16. 16 दोन्ही 32, 2 हातचे आले 3. 16 एका 16, 16 3 किती होतात? 19. म्हणजे नवीन मजुरांची संख्या किती लागेल बेटा? 192. क्लिअर आहे? चला. 3 संख्यांमध्ये पहिली संख्या दुसऱ्या संख्येचे दुप्पट, तिसरी संख्येच्या 3 पट आहे. जर 3 संख्येची सरासरी दिली आपल्याला 198, तर पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांच्यातील फरक सांगा किती. जेव्हाही आपल्याला प्रश्नामध्ये दुप्पट, तिप्पट असे शब्द आले, अशा वेळेस घाबरायचं नाही. हे खालचा जो काही नंबर राहते ना, दुप्पट म्हटलं, तिप्पट म्हटलं, तर या दुप्पट आणि तिप्पटनं भाग जाणारी संख्या किती? 2 आणि 3 भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 6 आहे सर. ज्याला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो. तुम्ही 6चं काही मल्टिपल मानलं असतं ना, 12 मानले असते किंवा 18 मानले असते तरी चाललं असतं. फक्त अट हे आहे की या नंबरनं भाग जाणारी संख्या शोधायची आहे, जसं आपण मागच्या प्रश्नात केलं. तर याने 3 नंबर म्हटलं होतं, पहिला, दुसरा आणि तिसरा. तर मानलं आपण पहिली संख्या आहे 6. त्याने म्हटलं पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. आता 6 कोणाची दुप्पट आहे बेटा? तुम्ही म्हणाल सर 3 ची दुप्पट आहे 6. त्याच्यानंतर तिसऱ्या संख्येच्या 3 पट आहे म्हणते. कोण? पहिली संख्या. तर 6 कोणाची 3 पट आहे? तुम्ही म्हणाल सर 2 ची 3 पट आहे. तुम्ही म्हणाल हे नाही आहे सर आम्हाला, तर 6चा 1/2 भाग काढा. तर 6चा 1/2 भाग काढला तर 3 आला. दुसरी संख्या दुप्पट पाहिजे होती. त्यानंतर 6चा 1/3 भाग काढा, तिसरी संख्या 3 पट भेटून जाते, त्याची किंमत 2 येऊन जाते. ठीक आहे, ओके इथपर्यंत. आता इथे आपण मानलं पहिली संख्या 6x आहे, दुसरी संख्या 3x आहे आणि तिसरी संख्या 2x आहे. या तिन्ही संख्यांची बेरीज 6x अधिक 3x अधिक 2x. कारण की सरासरी बरोबर काय असते? एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या केलं तर सरासरी प्राप्त होते. सरासरी किती दिली आपल्याला? 198. ह्या झाल्या एकूण संख्या. एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बरोबर सरासरी मिळते. तर 3 भागीला तिकडे गेल्यानंतर गुणेला 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती होतात? 11x बरोबर 198 गुणेला 3. गुणाकार नका करू. x बरोबर 198 गुणेला 3 भागीला किती येणार? 11. 11 एक 11, 11 एक 11. खाली किती राहणार बेटा? 8. 11 8 88. 18 गुणेला 3 म्हटलं तर x बरोबर किती ते? 18 त्रिक 54. 18 त्रिक 54. x ची किंमत आली बेटा आपल्याजवळ 54. आता विचारण्यात काय आलं होतं? तर पहिली आणि तिसरी यांच्यातील फरक सांगा किती. तर पहिली संख्या आहे सर 6x आणि तिसरी संख्या आहे 2x. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर तो येते 4x. तर दोघांमध्ये फरक आहे सर 4x चा.
पहिला आणि तिसऱ्यामध्ये फरक किती आहे 4x एका एक्सची किंमत किती आहे 54. तर 4 गुणेला एक्सची किंमत काढली आपण 54 गुणाकार करा 4 चौक 16 6 चाला 1 5 चौक 20 20 आणि किती होतात 21. पहिली आणि तिसरी संख्येच्या मध्ये फरक किती येते 216. ऑप्शन नंबर 1. ओके चलो आता इथे घनमुळा दिला होता 8. तर कोणाचा घन आहे हा 8 2चा सर. आणि हा वर्गमुळा दिलाय 16. कशाचा वर्ग आहे हा 4चा. नंतर किंमत दिली आहे नंतर दिला आपल्याला भागाकार तर भागाकार लिहिला. नंतर 100 कशाचा वर्ग आहे वर्गमुळामध्ये आहे ना वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर होणार 10. 49 कशाचा वर्ग आहे 7चा. वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर 7 गुणेला आणि 125 दिला आपल्याला घनमुळात तर कशाचा घन आहे तो 5चा. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्ही म्हणाल सर क्लिअर आहे. तर 2/4 इथे दिला आधी भागाकार. सुरुवातीला पहिले भागाकारला कन्वर्ट केलं गुणाकारला. जसं भागेला उलट गुणेला म्हटलं तर खालचा अंक वरती पाठवायचा वरचा अंकाला खाली बनवायचं. वरती जाणार 7 आणि खाली येणार 10 आणि गुणेला आहे बेटा 5. आता थोडा भाग तर 2 1 2 आणि 2 5 10. 5 ने 5 कॅन्सल वरती राहिलं सर 7 वरती राहिलं 7 7 1 7 आणि खाली किती येणार 4. तर 4 ने 7 ला जर भाग दिला 4 1 4 7 ला जेव्हा भाग देऊ 4 ने तर 4 1 4 बाकी किती राहणार 3 जे बाकी राहतात ते वरतं ज्याने भागला तो खाली म्हणजे 1.3/4 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चलो आगे. 710 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली म्हणजे येणारी बेरीज ही एक पूर्ण घनसंख्या मिळेल. तर पूर्ण घनसंख्या मिळण्यासाठी 710 मध्ये आपल्याला कोणती संख्या ऍड करावी लागेल तर ती एखाद्या नंबरचा काय झाला पाहिजे घन झाला पाहिजे. तर तुम्ही या 710च्या जवळपास म्हणजे त्याच्या नंतर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे तर तुम्ही म्हणाल सर आताच सांगितलं तुम्ही 729. 729 ही संख्या 710च्या जवळपास आहे. तर मग 710 मध्ये किती ऍड करावं लागेल बेटा तुम्ही म्हणाल सर 19 ऍड करून टाका बरोबर 729 होते ती घनसंख्या होते. तर ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता या प्रश्नाला तुम्ही डिटेल छेद वगैरे सारखा करून जर काढलं असतं ना तुम्हाला नाही जमलं असतं. कारण की इतकं काही शक्य नाही की यांचा लसावी काढतो छेद सारखा करतो नंतर सॉल्व्ह करतो. तर हे एक विशिष्ट पॅटर्नचे नंबर राहतात. याच्यामध्ये विशेषता काय राहते तर पहा कधी आपल्याला असं काही दिलं तर लक्षात ठेवा समजा जर आपल्याला असा नंबर दिलाय a गुणिला b. मी एक उदाहरणार्थ सांगत आहे तुम्ही बॅच मध्ये जर आले तर पुन्हा डिटेल सांगणार. तर आता 1/a गुणिला b a आणि b काय तर वेगवेगळे नंबर आहे. जेव्हाही कधी या दोन नंबर मधला फरक वरती आहे तर त्यावेळेस आपण या एक्सप्रेशनला असं लिहू शकतो बेटा या दोन नंबर मध्ये जो काही फरक पडला असेल तो लिहायचा इथे. आता या दोन नंबर मध्ये लागेल तर नंबर टाकून सांगतो तुम्हाला. तर या दोन नंबर मध्ये फरक किती आहे तुम्ही म्हणाल सर 1चा फरक आहे. तर हा 1 आता जेव्हाही आपल्याला असं एक्सप्रेशन भेटेल तर त्याला आपण प्रेझेंट कसं करू शकतो तसं. तर या दोघांमध्ये फरक किती आहे 1चा तर 1/1 लिहिलं सर ब्रॅकेट मध्ये. तर या एक्सप्रेशनला आपण असं लिहू शकतो 1/3 मायनस 1/4. तर 1/1 कॉमन काढला सर कारण की या दोघांमधला फरक होता म्हणून. त्यानंतर आपण काय करणार इथे 4 1 4 नंतर चिन्ह आहे मायनस 3 1 3 आणि सर खालचा गुणाकार 3 गुणिला 4. इथे 1 आहे तर काही लिहिला नाही लिहिला तरी चाललं असतं आपल्याला. तर बघा 4 मधून 1 मायनस झाला तर 4 मधून 3 मायनस झाले तर 1 आणि खाली किती राहिला 3 गुणिला 4. आहे का नाही आहे तसंच. बघा याच एक्सप्रेशनला आपण कसं प्रेझेंट केलं असं प्रेझेंट केलं सर. तर तोच पॅटर्न इथे आपल्याला लक्षात घ्यायचा होता. तर जर आपल्याला असं एक्सप्रेशन दिलं आहे खालच्या दोन नंबर मधला फरक काढायचा आपल्याला तर पहिले तर या आधी या 15चे काय करा फॅक्टर शोधा. तर 3 गुणिला 5 म्हटलं तर 15 होते. आपण असं लिहा 15 1/15 लिहा किंवा 3 गुणिला 5 लिहा आपल्याला सारखंच होणार. मधात चिन्ह आहे प्लस. नंतर आहे पुढचं एक्सप्रेशन 1/35. या 35ला मी असं लिहू शकतो 5 गुणिला 7. तर सर ठीक आहे 5 गुणिला 7 लिहिलं तर काही हरकत नाही प्लस. त्याच्यानंतर 63 दिला इथे मी 7 गुणिला 9 लिहू शकतो. तर 1/7 गुणिला 9. ठीक आहे सर इथपर्यंत प्लस. नंतर या 99ला मी 9 गुणिला 11 लिहू शकतो. म्हणा सर 1/9 गुणिला 11 हे पण ठीक आहे प्लस. या 143ला मी 11 गुणिला 13 लिहू शकतो. तर 1/11 गुणिला 43 लिहिलं सर 13 लिहिलं. पक्का आहे. मी हे त्याला डिटेल सांगत आहे एवढं तर करण्याची काही गरज नाही पेपरमध्ये परंतु तुम्हाला आता कधी प्रश्न आला तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा त्याला. जेव्हाही कधी आपल्याला असं एक्सप्रेशन भेटतं तर या खालच्या दोन नंबर मधला फरक शोधायचा आपण किती आहे. याच्यामध्ये फरक किती आहे 2चा. या दोघांमध्ये फरक किती आहे 2चा. या दोघांमध्ये सर 2चा फरक आहे. इथे 2चा फरक आहे. सर्वांचा फरक सारखा आहे. तर अशा वेळेस काय करायचं बेटा जो या दोन नंबर मधला फरक आहे तो वर्त नसेल तर आपण काय करायचं 1/2 कॉमन काढणार. काढल्यानंतर या एक्सप्रेशनला आपण 1/3 मायनस 1/5 लिहू शकतो. लिहू शकतो का नाही मगाशी सांगितलं तुम्हाला लिहू शकतो सर. नंतर चिन्ह आहे सर प्लस. बघा या दोघांमध्ये फरक किती आहे 1/2. तर या एक्सप्रेशनला आपण 1/5 मायनस 1/7 लिहू शकतो.
पेपरमध्ये असं काही करण्याची गरज नाही, परंतु मी हे डिटेल सांगत आहे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर असंच करत जर गेलो आपण, या दोघांमध्ये फरक किती आहे सर? 1/2चा आहे. त्या एक्सप्रेशनला आपण 1/11 मायनस 1/13 असं लिहिलं. पेपरमध्ये कसं करायचं ते सांगणार. आता प्रत्येक नंबरला 1/2 1/2 1/2 ने गुणाकार केला तर मी काय करणार? 1/2 कॉमन काढतो. तर इथे काय राहणार? 1/3 मायनस 1/5. नंतर चिन्ह आहे सर प्लस. हा 1/2 कॉमन निघाला, तर इथे किती राहणार? 1/5. नंतर हा मायनस 1/7. असंच करत करत इथे गेलो तर हा 1/2 तो कॉमन निघाला, इथे राहणार सर 1/11 मायनस 1/13. आता थोडं नजर फिरवली तर तुम्हाला लक्षात येणार इथं. तर हा सर मायनस आहे, हा प्लस आहे. 1/5 हा मायनस आहे, हा प्लस आहे, कॅन्सल झाला. हा मायनस आहे तर इथे ऑलरेडी प्लस येणारच आहे. इथे मायनस प्लस हे सर्व मधातली दुनिया काय होणार? कॅन्सल. तर आपल्याजवळ शिल्लक राहणार पहिलं एक्सप्रेशन आणि शेवटचं, म्हणजे पहिला अपूर्णांक आणि शेवटचा अपूर्णांक. आपल्याला पेपरमध्ये फक्त असंच शोधायचं होतं की या प्रत्येक नंबरमध्ये फरक किती आहे सर? 1/2चा, म्हणजे 2चा फरक आहे. तर पहिला भाग काय येणार आपल्यासाठी? 1/3 आणि शेवट काय येणार? मायनस 1/13. एवढं शोधता जरी आलं असतं ना तर प्रश्न आपला इझिली सॉल्व्ह होऊ शकला असता. हे तर त्याचं डिटेल आहे, लक्षात ठेवता. नाही तर म्हणा इतकं मोठं उदाहरण सॉल्व्ह होते का? तर सॉल्व्ह होतं. तर पहिलं आणि शेवटचं आपल्याला काम होतं. तर 1/2 ब्रॅकेटमध्ये 13 मायनस 3 भागेला 13 गुणिला 3 म्हटलं तर किती येतात? 39. तर 1/2 गुणिला 13 मधून 3 मायनस झाले तर किती राहतात? 10 भागेला 39. तर बे 10. तर 5 भागेला किती आलं बाबू? 5 भागेला आलं सर 39. तर 5 भागेला 39 अपने सवाल का सही जवाब. हे तर त्याचं मी डिटेल सांगितलं. पेपरमध्ये आलं असतं ना तर आपल्याला फक्त एवढं निवडायचं होतं. आता मी त्या हिशोबाने सांगतो पेपरच्या मध्ये. जर नाही समजलं तर तुम्ही बॅच करू शकता. तर त्या बॅचमध्ये तर मी ही डिटेल भाग घेतच असतो. आता पेपरमध्ये आपल्याला फक्त एवढं शोधायचं होतं याच्यामध्ये. तर काय, या 15ला आपण कसं लिहू शकतो? तर सर 3 गुणिला 5. त्याच्यानंतर 1 2 पर्यंत तरी चालत, आपण 5 गुणिला 7 लिहू शकतो. याच्यात विशेषतः काय पॅटर्न फॉलो होतो? 5 ने इथे एंड झाला तर इथं सुरुवात झाली, इथे 7 ने एंड झाला तर 7 न सुरुवात होणार. पाहायचं 7 गुणिला 9 म्हणू शकतो आपण, आणि इथे 9 ने एंड झाला ना तर इथं 9 न सुरुवात होते. 9 गुणिला 11 म्हणू शकतो. पक्का आहे का नाही? तर आपल्याला फक्त एकच काढत होतं की सर पहिला अपूर्णांक किती आहे आणि या प्रत्येकामध्ये फरक किती आहे. तर प्रत्येकामध्ये सर 1/2चा फरक आहे, म्हणजे 2चा फरक आहे. तर पहिला अपूर्णांक काय येणार? 1/3 आणि शेवट काय येणार बेटा? याला आपल्याला फोड करायची होती 11 गुणिला 13. शेवट येणार सर 13, म्हणजेच मायनस 1/13. बस पेपरमध्ये इतकंच करायचं होतं आपल्याला. ते 1/2 ब्रॅकेटमध्ये 1 आता याला सॉल्व्ह करायचं आहे ते करून टाकू आपण. 13 1 13 मायनस 3 1 3 भागीला 13 गुणिला 3 म्हटलं तर 39. 1/2 झाला इथे. इथे राहणार 13 मधून 3 मायनस झाल्यावर 10 भागीला येणार 39. तर बे 1 बे 5 10, म्हणजे 5 भागीला किती येणार? 39. तुमचं फायनल उत्तर निघालं असतं 5 भागीला 39. अगदी 2-3 सेकंदामध्ये निघालं असतं, नाही तर 5 मिनिटं, नाही तर 2-3 मिनिटं तर लागले असते, तुमचं उत्तर निघालं असतं, जर तुम्हाला आधी ते पॅटर्न माहीत आहे. ठीक आहे, चलो आगे. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 200 आणि 320 ला पूर्णतः विभाजू शकते म्हणते, म्हणजे भाग देऊ शकते. जेव्हाही प्रश्नामध्ये मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर आपल्याला सरळ आठवलं पाहिजे त्या संख्येचा काढायचा आपल्याला मसावी. त्या संख्येचा काढायचा मसावी. तर मसावी काढण्याची एक पद्धत आहे. 2 नंबर दिले आहे तर या 2 नंबर मधला आपण फरक शोधून घ्या किती आहे. तर या 2 नंबर मध्ये फरक कितीचा येते बेटा? 120चा फरक येते सर. एक तर हाच मसावी राहणार, नाही तर या फरकाचा काहीतरी फॅक्टर मसावी राहणार. ते 120 ने आधी चेक करून घ्या 200 ला भाग जातो का? तुम्ही म्हणाल सर 200 ला भाग जात नाही. 120 ला 320 ला भाग जातो का? नाही सर, भाग जात नाही. मग आपल्याला यांचे फॅक्टर शोधावं लागेल. तर फॅक्टर शोधायचा प्रयत्न केला तर 120 ला आपण असं लिहू शकतो 60 गुणिला 2 म्हणजे 120 होते. त्यानंतर आणखी कोणी एखादा उठेल तो म्हणेल सर 3 गुणिला 40 तर लिहू शकतो. असे तर अनगिनत फॅक्टर आहे. आपण अशा वेळेस काय करायचं? मोठा नंबर शोधून घ्यायचा. तर मोठा कोण आहे? इथं 2 नाही आहे, 3 नाही आहे सर, 60 आहे. 60 न 200 ला भाग जाते का? चेक करायचं. नाही जात, राहू द्या. 60 न 320 ला भाग जाते का? नाही सर, 60 ने येणार. त्यानंतर दुसरा मोठा कोण आहे? लार्जेस्ट कोण आहे? तर 40 आहे सर. 40 न बघा याला भाग जातो का? हो सर, 40 न इथे भाग जातो. 40 ने इथे भाग जातो का? हो सर. तर 40च राहणार आपला मसावी. हे तर झाली एक पद्धत. दुसरी एक मेथड आहे. दुसरी काय मेथड आहे? या दोघांमध्ये मोठा कोण आहे? तर या दोघांमध्ये सर 320 मोठा आहे, तो लिहा इथं. या दोघांमध्ये लहान कोण आहे सर? 200 लहान आहे. या 200 ना 320 ला भाग द्यायचा आहे. तर 200 एका 200, 200 दोन्ही 400 होणार. याच्यावर तर जातात आपल्याला 200 एका 200 भाग दिला. तर बाकी किती राहते बेटा? इथं 1 राहणार, इथं 2, इथं 0. आता काय करायचं? याला इथेच ठेवायचं, इथे ब्रॅकेट करायचं, या 200 ला इथे घेण्याचं. परत आता 120 ने भाग द्यायचा. 120 एका 120, खाली किती राहणार राजा? खाली राहणार सर 80. या दोघांची वजाबाकी करायची. त्यानंतर या 80 ला इथेच ठेवायचं, या 120 ला घेऊन यायचं. बघा इथला नंबर इथे आणायचा 120. परत 80 एका 80 होणार सर.
120 मधून 80 मायनस झाले तर किती राहिले 40. या 40ला इथेच ठेवा, या 80ला घेऊन या इथे. बरं 40 एक 40, 40 दोन्ही किती होतात 80 होतात सर. कोणत्या नंबरने भागलं म्हणजे खाली 0 0 उत्तर प्राप्त झालं. तर तुम्ही म्हणाल सर या 40 न भागलं होतं म्हणून 0 0 उत्तर मिळालं. तर मग जो काही शेवट जाऊन 0 0 उत्तर प्राप्त करणारा जो काही संख्या ज्या संख्येने भागल्यानंतर 0 उत्तर आलं तो आपला राहतो मसावी. तर मसावी किती येणार आहे 40. मी दोन्ही मेथडने सांगितलं त्याला. एका व्यक्तीने म्हणते 1 रुपयाला 25 पेन या दराने खरेदी केले आणि 1 रुपयाला 15 पेन या दराने विक्री केली. तर त्याला होणाऱ्या या व्यवहारात शेकडा नफा सांगा किती. तर बघा इथे लिहितो मी वस्तू. कधी या प्रश्नामध्ये आपल्याला वस्तू सारख्या करावं लागेल. तर जर तुम्ही 1 किलो साखर खरेदी केली, 1 केजी साखर खरेदी केली 30 रुपयाला आणि अर्धा केजी जर साखर तुम्ही 20 रुपयाला विकली तर तुम्हाला नफा झाला का तोटा हे समजत नाही. समजू शकणार का बघ. 1 किलो साखर तुम्ही 30 रुपयाला खरेदी केली, अर्धा किलो साखर तुम्ही 20 रुपयाला विकत आहे. तर तुम्हाला नफा झाला का तोटा झाला हे सांगू शकता का तुम्ही. तुम्हाला जर नफा झाला का तोटा झाला तर हे सांगू शकणार नाही. तर आता अशा वेळेस काय करायचं, अर्धा किलो साखर कितीला खरेदी विकली त्याने, अर्धा किलो 20 रुपयाला विक्री केली आणि 1 किलो कितीला खरेदी केली सर 30 रुपयाला खरेदी केली. ती अर्धा किलोला काय करा तुम्ही 1 किलो मध्ये कन्वर्ट करून टाका. मग 1 केजी साखर तो कितीला विकणार, तर सर 1 केजी विकणार तो, अर्धा केजी 20 ला विकतात तर 1 केजी विकणार सर 40 रुपयाला. म्हणजे 30 रुपयाचा आयटम तो त्याने कितीला विकला 40 रुपयाला. माझा मनाचा उद्देश एवढा आहे की जेवढे वस्तू खरेदी केल्या असेल तेवढे विकल्या गेल्या पाहिजे, तर आपल्याला समजते नफा झाला का तोटा. मी इथे डिटेल समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे शॉर्टकटच आहे, याचं समजते. तुम्ही तिरपा तारप्या गुणाकारात पडू नका. एक वस्तू म्हणते 1 रुपयाला म्हणते त्याने 25 पेन, म्हणजे 25 पेन तो 1 रुपयाला खरेदी करत आहे. हे झाली त्याची कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. त्यानंतर त्याने सेल केल्या म्हणते 1 रुपयामध्येच 25 पेन, 1 रुपयामध्ये 25 पेन खरेदी विकत आहे, तो सेल करत आहे. इथे आपलं एकच काम आहे की वस्तूची क्वांटिटी सेम करायची, म्हणजे जेवढी वस्तू खरेदी केली आहे तेवढीच वस्तू विकल्या गेली पाहिजे. तर किती वस्तू खरेदी करताय सर 25 आणि विकत किती आहे 15. मग 10 वस्तू कुठे गेल्या, गायब झाल्या का, नाही. तर मग आपण वस्तूची क्वांटिटी सारखी करा, वस्तू जेवढ्या आहे ना त्या सारख्या करण्याचा प्रयत्न करा. तर असा नंबर शोधा ज्याला 25 आणि 15 ने भाग जाते. तर तुम्ही पाढा जर पाठ केले तर तुम्ही म्हणाल सर 75 अशी संख्या आहे जी 25च्या पण पाढ्यात येते आणि 15च्या पण येते. मग याला 75 करा. 75 करण्यासाठी इथे 3 ने गुणाकार होणार, तर इथे 3 न झाला तर इथे 3 ने गुणाकार करा, कारण की सोबत सोबत होते नाही. आणि 75 करण्यासाठी या 15ला 5 ने गुणाकार करावा लागेल सर, तर 5 ने इथे गुणाकार करा. आता पाहू शकता तुम्ही 75 वस्तूची खरेदी आहे आणि 75 वस्तूचीच विक्री आहे. म्हणजे जेवढी वस्तू खरेदी करून आणली तेवढीच वस्तू विकली तर आपल्याला नफा तोटा समजू शकतो. 75 वस्तूची खरेदी आणि 75 वस्तूचीच विक्री. तर कितीला खरेदी केल्या होत्या, 3 गुणिले 1 म्हटलं तर 3 रुपयाला खरेदी केली 75 पेन. कितीला विकले तर सर 5 गुणिले 1 म्हटलं तर 5 रुपयाला विक्री केली. आता 3 रुपयाचे पेन त्याने 5 रुपयाला विकत आहे तर 2 रुपये काय होत आहे, नफा होत आहे सर. तर 2 रुपये नफा होतो. नफा कशावर होतो, त्याच्या खरेदी किमतीवर. कॉस्ट प्राइसवर किती प्रॉफिट झाला आणि पर्सेंट मध्ये जर काढायचं असेल 100% किती, 100 ने गुणाकार करतो. तर खरेदी किंमत किती आहे बेटा 3 रुपये आहे सर. त्यावर नफा किती घेतला त्याने 2 रुपये. 100% किती, तर 103 म्हणजे होते 33.203%. इथे आहे 203 म्हणजे त्याची दुप्पट 66.203% होणार. तुम्ही म्हणा सर आम्हाला नाही समजलं, तर मग असं कर 200 भागेला 3, 200 भागेला 3 केलं तर 66.203% होते. समजलं असेल असं मी मानतो. आगे बढा. जर गंगाधरचे वेतन हरीच्या वेतनाच्या 311 पट आहे. गंगाधरचे वेतन म्हणते हरीच्या वेतनाच्या 311 पट आहे. हरीच्या वेतनाच्या ज्याच्या ज्याच्या म्हटले तो असते खाली. हरीचं वेतन जर सर 11 आहे ना तर गंगाधरचं वेतन किती आहे 3 युनिट. हे झालं यांच्या वेतनाचा रेशो. हरीचं वेतन जर 11 युनिट आहे तर गंगाधरचं वेतन आहे 3 युनिट. त्याच्यानंतर म्हटलं शंभूचे वेतन हरीच्या वेतनाच्या 304 पट आहे. शंभूचे वेतन हरीच्या वेतनाच्या 304 पट आहे म्हणते. म्हणजे असं म्हणू शकतो हरीचं वेतन जर 4 युनिट आहे तर शंभूचं वेतन राहणार 3 युनिट. हरीचं वेतन सर 4 युनिट आहे तर शंभूचं वेतन राहणार 3 युनिट. हा झाला यांच्या वेतनाचा रेशो. आता रेशो सारखा करता येतो तुम्हाला. बघा इथे 11 दिले तर ह्या बाजूचाच नंबर इथे लिहून टाका 11. इथे 4 आहे तर इथे 4 लिहा. तर 3 चौक किती होते बेटा 12. 11 चौक किती होत्या 44 आणि 11 त्रिक किती होतात 33. हे झालं यांच्या वेतनाचा रेशो. आता विचारण्यात काय आलं होतं आपल्याला, तर गंगाधर आणि शंभू यांच्या वेतनाचे गुणोत्तर सांगा किती. सुरुवातीला पाहिजे गंगाधर शक्तिमानवाला, त्याच्यानंतर शंभू यांच्या वेतनाचं गुणोत्तर किती. गंगाधरचं वेतन किती आहे बेटा 12 युनिट आहे सर आणि शंभूचं वेतन किती आहे, शंभूचं आहे सर 33 युनिट.
यांना जर भाग वगैरे जात असेल तर एखाद्या संख्येने तर भाग द्या, कोणत्याही संख्येने एका संख्येने दोघांना भाग जात असेल तर. तुम्ही म्हणा सर 3चा पाढा आठवते आम्हाला, 3 चौक 12 आणि 3 जर इथं भाग दिला ना सर 11 होता. म्हणजे गंगाधर आणि शंभू यांच्या वेतनाचा गुणोत्तर किती येणार? 4:11. ऑप्शन नंबर 2. क्लिअर. चला, एक पाईप ए एका टाकीला 2 तासामध्ये, पाईप बी 6 तासामध्ये भरू शकतो. त्याच टाकीला सकाळी 10 वाजता पाईप ए सुरू केला, जर पाईप बी 11 वाजता सुरू केला तर टाकी किती वाजता पूर्ण भरेल? आधी तर पाहू त्या टाकीमध्ये पाणी किती येतंय. ए पाईप टाकीला 2 तासामध्ये भरू शकतो आणि बी जो काही पाईप आहे तो टाकीला 6 तासामध्ये भरू शकतो. तर टाकीची काहीतरी क्षमता मानून घ्या. तर टाकीमध्ये कितीतरी पाणी येत असेल, पाणी कसं येणार? तर टाकीची क्षमता मानावं लागेल. तर अशी संख्या मानाची ज्याला 2 आणि 6 ने भाग जातो. 2 आणि 6 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर मानलं आपण सर 6 युनिट पाणी येत असेल टाकीमध्ये. जेव्हा आपण 2 ने 6 ला भाग देऊ उत्तर येणार 3, 6 ने 6 ला भाग देऊ उत्तर येणार 1. तर 3 आणि 1 हे काय निघालं सर? यांची कॅपॅसिटी निघाली, म्हणजे यांची क्षमता निघाली. म्हणजे हा जो काही ए आहे ना, हा एका तासामध्ये 3 युनिट पाणी भरू शकतो. हा बी जो काही आहे हा एका तासामध्ये 1 युनिट पाणी भरू शकतो टाकीमध्ये. आता सकाळी 10 वाजता ए नळ सुरू केला. ए नळ हा सकाळी 10 वाजता लावला. त्यानंतर 11 वाजता बी नळ सुरू होत आहे, म्हणजे 1 तास या नळाने काम केलं. कोणत्या नळाने? ए नळाने. 1 तास जर काम केलं ए ने, तर ए एका तासामध्ये किती काम करतो? 3 युनिट भरतो सर. तर एका तासामध्ये हा 3 युनिट रक्कम म्हणजे 3 लिटर पाणी किंवा 3 युनिट पाणी भरून टाकणार. टोटल टाकीची क्षमता किती आहे? 6 आहे सर. 6 मधलं तर 3 काम केलं एकट्या ए ने. शिल्लक किती राहिलं? तर शिल्लक भाग आहे सर, शिल्लक राहिलेला भाग किती आहे? 3 युनिट. आता हे 3 युनिट भरायचं आहे. आता वाजले 11. 11 वाजले आणि 11 वाजता काय घडणार आहे सर? ए तर सुरू राहणारच आहे, परंतु बी पण त्याच्यासोबत सुरू होणार. असा प्रश्नवाल्याने म्हटलं, आपण काहीच म्हटलं नाही बघा. बी ला 11 वाजता सुरू केले, मग ए बंद केला का असं कुठे लिहिलंय का? नाही सर. ए सुरू आहे, बी पण सुरू आहे 11 वाजता. ए एका तासामध्ये किती काम करतो? तुम्ही म्हणा सर ए करतो एका तासामध्ये 3 युनिट आणि बी एका तासामध्ये किती काम करतो सर? 1 युनिट. दोघेही बंदे 11 वाजता सुरू जर झाले तर एका तासामध्ये किती काम करणार सर? 4 युनिट. आणि यांना आता शिल्लक राहिलेला भाग किती भरायचा आहे? 3 युनिट भरायचा आहे सर. 3 युनिट भरण्यासाठी याला एका तासामध्ये 4 युनिट काम करतात, तर 3 युनिट भरण्यासाठी किती वेळ लागेल? 304 तास. परंतु असं काहीतरी ऑप्शन दिलंच नाही आपल्याला. असं काही ऑप्शन दिलं नाही. आता 304 याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल बेटा, तर 304 तासाला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 न गुणाकार करू. कारण की एका तासाचे 60 मिनिटं असतात, म्हणून 60 न गुणाकार केला. तर 4 × 4 4 15 60 होतात. 15 चौक 60, 15 त्रिक किती येणार? 45. म्हणजे सर 304 तास म्हणजे काय होणार? 45 मिनिटं. तर 45 मिनिटांनंतर ह्या टाक्या भरणार, हे टाकी भरून जाणार. कधी? तर 11 वाजताच्या 45 मिनिटानंतर. म्हणजे फायनल सांगा म्हणते तो किती वाजता भरणार? तर 11 वाजून 45 मिनिटांना ती टाकी भरून जाणार. आपल्याला विचारलं होतं तर टाकी किती वाजता पूर्ण भरलेली असेल? तर 11 वाजून 45 मिनिटांना टाकी सकाळी भरलेली असेल. आगे बढा. जर एक सायकल चालक निश्चित अंतरला एका निश्चित वेगाने पार करतो. एक सायकल चालक आहे आणि एक जॉगर आहे. एक कोण आहे? जॉगर. जॉगर म्हणजे काय? तर पायी चालणारा, पैदल चालणारा, त्याला जॉगर म्हटलं. एक सायकल चालक आणि एक सायकल चालक एक निश्चित अंतरला एक निश्चित वेगाने पूर्ण करतो, पार करतो. एक जॉगर त्याच्या म्हणजे कोणाच्या? सायकल चालक. सायकल त्याच्यापेक्षा अर्ध्या अंतरला म्हणजे सायकल चालक जेवढं अंतर चालत असेल त्याच्यापेक्षा अर्ध अंतर. म्हणजे इथून असं म्हणता येते, जर सायकल चालक 2 युनिट डिस्टन्स चालत असेल तर जॉगर जो काही आहे तो 1च युनिट डिस्टन्स चालणार, असंच म्हटलंय ना. पहा, एक जॉगर त्याच्यापेक्षा अर्ध्या अंतरला म्हणजे कोणापेक्षा? सायकल चालकपेक्षा अर्ध्या अंतरला, हा झाला त्याच्या डिस्टन्सचा रेशो. दुप्पट वेळात पूर्ण करतो. म्हणजे इथून टाइमचा पण रेशो निघू शकतो आपण. दुप्पट वेळात पूर्ण करतो म्हणजे हा सायकल चालक जर 1 युनिट वेळ घेत असेल तर हा किती घेणार? दुप्पट घेणार. कोण? जॉगर. हा झाला यांचा टाइमचा रेशो. जर आपल्याला डिस्टन्सही माहिती आहे आणि टाइमही माहिती आहे तर आपण स्पीड काढू शकतो. तर स्पीड म्हणजे काय? तर वेग. स्पीड कसं निघते? तर डिस्टन्स भागेला असं टाइम करून टाका, तुम्हाला स्पीड मिळते. आणि आपल्याला तेच विचारलं होतं, त्यांच्या जॉगर आणि सायकल चालक यांच्या वेगाचे गुणोत्तर किती म्हणजे स्पीडचा रेशो किती? तर जॉगर आधी विचारला तर जॉगर आधी लिहितो, नंतर आहे बाबू सायकल चालक. त्यांच्या डिस्टन्सचा रेशो जर विचारला असता तर किती आला असता? तर डिस्टन्सचा रेशो 2:1 आणि टाइमचा रेशो 1:2. आता विचारत आपल्याला स्पीडचा रेशो. स्पीड म्हणजे काय असते? तर डिस्टन्स भागेला टाइम. तर जॉगर किती डिस्टन्स जाते बेटा? 1 युनिट डिस्टन्स. आणि त्याचा टाइम किती घेते? 2 युनिट घेते सर.
त्याच्यानंतर सायकल चालक जो काही आहे तो किती डिस्टन्स जातो, 2 युनिट डिस्टन्स जातो सर. आणि त्याचा स्पीड किती, टाइम किती घेतो तो घेतो सर 1 युनिट. आता रेशो काढता येतो आपल्याला. रेशो काढण्यासाठी काय करावं लागेल, याला याने गुणाकार, याला याने गुणाकार. 1 गुणिला 1 1 आणि 2 गुणिला 4 म्हटलं तर किती होणार, 2 गुणिला 2 म्हटलं तर किती येणार 4. त्यांच्या स्पीडचा जो काही रेशियो निघणार तो निघणार 1:4. 1:4 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. 4 मुलं आणि 3 मुली एकत्रित सरासरी 120 रुपये खर्च करतात. जर मुलं सरासरी 150 रुपये खर्च करत असतील तर मुलींचा सरासरी खर्च किती. 4 मुलं आहे बेटा, त्यामध्ये आणखी कोण आहे, 3 मुली आहे. यांचा एकूण खर्च दिला आपल्याला 120 रुपये, सरासरी खर्च दिला 120 रुपये. तर 7 लोकांचा सरासरी 120 रुपये खर्च आहे. याला जर 7ने गुणाकार केला तर 12 किती होता 84. या 4 मुलं आणि 3 मुली यांचा एकूण खर्च जर पाहिला तर तो किती, ते 840 रुपये. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे त्यामध्ये कोण कोण आलं, 4 मुलं आले आणि 3 मुली आल्या. यांचा एकूण खर्च किती येणार 840 रुपये. हे तर क्लिअर आहे. जर मुलांचा सरासरी खर्च दिला 150 रुपये तर मुलं तर इथं सांगितले आहे 4च मुलं आहे म्हणते, तर 4 मुलांचा सरासरी खर्च दिला 150 रुपये. तर 150 गुणिला जर आपण 4 केलं तर आपल्याला 4 मुलांचा एकूण खर्च निघते. 15 चौक होते 60, म्हणजे 600 रुपये यांचा एकूण खर्च आहे सर. कोणाचा, 4 मुलांचा. बरं, या खर्चामध्ये कोण कोण आहे सर, याच्यामध्ये 4 मुलं आणि 3 मुली आहे. तर 840 मधून मी मुलांचा खर्च हटवून टाकतो, म्हणजे काढून टाकतो. 4 मुलांचा खर्च आपण इथून जर काढून टाकला तर कोणाचा शिल्लक राहणार सर, तुम्ही म्हणाल सर मुलींचा शिल्लक राहिला. आता हा मुलींचा राहिला, परंतु किती मुलींचा, 3 मुलींचा. 3 मुलींचा एकूण खर्च आला 240 रुपये, परंतु त्यांनी एकूण खर्च नाही विचारला. तर मुलींचा सरासरी विचारला खर्च किती, तर सरासरी विचारला खर्च किती, तर एकूण खर्च किती आहे 240 रुपये. किती मुलांचा बेटा, 3 मुलींचा. तर एका मुलीचा किती, तर याला 3 ने भाग द्या, 3 8 24. एका मुलीचा किती येणार 80 रुपये खर्च. ऑप्शन नंबर 1, 80 रुपये खर्च येईल. क्लियर. चलो आगे. 2500 रुपये दर साल दर शेकडा 5% दराने 6 वर्षासाठी सरळ व्याजाने होणारी एकूण रास किती. तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे तो सिंपल इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल गुणेला टाइम गुणेला रेट भागेला किती, तर 100. तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला मुदत गुणेला दर भागेला 100. तर सरळ व्याज काढायचं आहे आपल्याला, तर काढून घेऊ. प्रिन्सिपल म्हणजे पी म्हणजे काय, तर मुद्दल किती आहे 2500 रुपये आहे सर. दर दिलाय आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट दिला 5% आणि टाइम दिलाय 6 वर्ष. भागेला येणार बेटा 100. 0 ने 0 कॅन्सल, 25 5 125, नाही तर असं करून घ्या तुम्ही, 25 गुणिला 5 सक्क किती होतात 30. तर आता आपलं फायनल उत्तर येणार सरळ व्याज बरोबर 25 तरी किती होतं 75. तर सिंपल इंटरेस्ट बरोबर काय येते, तर सिंपल इंटरेस्ट बरोबर येणार सर 750 रुपये. आपल्याला हे नाही विचारलं, त्याने विचारलं रास सांगा किती. तर एकूण रास सांगायची आपल्याला. रास बरोबर काय असते सर, तर रास बरोबर असते मुद्दल, जे काही आपण प्रिन्सिपल घेतली आहे ते मुद्दल, आणि त्यामध्ये जे काही सरळ व्याज आलेलं आहे ते, या दोघांची बेरीज म्हणजे होते सर रास. तर मुद्दल किती आहे प्रश्नामध्ये, तर मुद्दल आहे सर 2500 रुपये. रास किती आहे, व्याज किती आला त्याच्यामध्ये 750 रुपये. तर रास काय होणार, या दोघांची बेरीज. तर रास बरोबर किती येते बाबू, रास बरोबर येते सर 3250. तर 3250 अपने सवाल का सही जवाब. नेक्स्ट. एका घनाचे घनफळ दिल्यास 1728 घनसेमी असेल, त्याचे एकूण बाह्य पृष्ठफळ किती. तर सुरुवातीला त्या घनाची बाजू काढून घेऊ. तर घनफळाचा फॉर्म्युला येतो, घनफळ बरोबर काय असते, बाजूचा घन. हा घनफळाचं काय सूत्र आहे, बाजूचा घन. तर घनफळ दिला आपल्याला 1728. इथून आपण बाजू काढू शकतो. हे बघा हा क्यूब आहे, तर याला क्यूब रूट मध्ये ठेवून देऊ आपण. या बाजून आल्यानंतर क्यूब रूट होणार. तर हा कशाचा घन येते, तर तुम्ही म्हणा सर 12चा घन आहे, आमच्या पाठ आहे. इथून निघाली आपली बाजू, परंतु बाजूवर थांबला नाही प्रश्न पुढे गेलाय. बाजू जे काही साईड निघाली त्या घनाची साईड निघाली 12. आता त्याने विचारलं की एकूण पृष्ठफळ सांगा, एकूण बाह्य पृष्ठफळ सांगा. तर बाह्य पृष्ठफळाचा आणखी एक फॉर्म्युला आहे. बाह्य पृष्ठफळ बरोबर असते, तर टोटल पृष्ठ असते घनाला 6 आणि तो असते बाजूचा वर्ग. 6 गुणिला बाजूचा वर्ग, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. 6 आणि बाजू किती निघाली आपली, तर बाजू निघाली सर 12 आणि 12चा वर्ग जर केला तर तो किती येते 144. लिहितो लागेल, तर 12चा वर्ग करावा लागेल. तिथे येणार 6 गुणिला 12चा वर्ग 144. तर बाह्य पृष्ठफळ बरोबर किती येणार 6 चौक 24, हातचे आले 2.
6 चोक 24 आणि 2 किती होते 26, हातचे आले 2, 6 1 6, 6 आणि 2 8, 864 सेंटीमीटर स्क्वेअर बाह्य पृष्ठफळ. चलो, एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी दिली आहे 35 सेंटीमीटर असून त्याची बाजू दिली 21 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी सांगा किती. तर बघा इथे ट्रिपलेट आपल्याला मी मागचंही लेक्चर असो कोणतंही त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला एकदा सांगितलंय, एक नाही 2-3 वेळेस सांगितलं. बघा हा झाला बाबू काटकोन त्रिकोण, याच्यामध्ये हा झाला 90 अंश, हा झाला त्याचा कर्ण. कर्णाची लांबी किती दिली आपल्याला 35 आणि कोणती एखादी साईड दिली आहे 21 आणि थर्ड बाजू आपल्याला विचारता ही साईड किती असणार. तर सुरुवातीला तर आपण असंही काढू शकतो, कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग असे आपण पायथागोरसच्या नियमानुसार काढू शकतो. आणखी दुसरा काय उपाय, तर दुसरा असा उपाय, ही बाजू दिली आहे, ही बाजू दिली आहे आणि ही शोधायची आपल्याला, ही काढायची आहे. तर यांचा रेशो काढा तुम्ही. तर असा नंबर शोधा जो 21 आणि 35 ला भाग देऊ शकतो. तर 21 ला 7 ने भाग जातो सर, 7 तरी होतात 21 आणि 7 5 होतात 35. तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक ट्रिपलेट सांगितलं होतं 3 4 5. जास्त करून पेपरमध्ये हे ट्रिपलेट येतात 3 4 5. तर आता सांगा, ही बाजू 3 आहे, सर्वात मोठी बाजू 5 आहे, तर ही जी काही तिसरी बाजू असणार ते किती राहणार बेटा 4 युनिट राहणार. तर मग इथे पाहायचं की 7ची हे किती, 3ची हे किती पट झाली बेटा 7 पट झाली सर. 5ची हे किती पट आहे, ती म्हणाल सर 7 पट आहे. तर 4ची 7 पट किती होते, 4 गुणिले 7 म्हटलं तर किती येणार 28. म्हणजे ही जी काही साईड काढायची होती ना आपल्याला ही किती आहे बेटा 28. तर डायरेक्ट काढू शकलो असतो. नाही तर तुम्ही काढू शकता कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, याही फॉर्म्युल्यानुसार पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काढू शकतो आपण. आगे नेक्स्ट, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेला पत्ता गुलाम म्हणजे जाक असण्याची संभावना किती असेल. तर टोटल पूर्ण 52 पत्ते असतात, त्याच्यामध्ये 4 जाक असते. जाक पत्ते किती असतात 4. याने सांगा म्हणते या 52 पत्त्यामधून गुलाम निघण्याची संभावना किती. टोटल जाक असतात 4, तर 4 भागीला 52, तर 4 1 4, परत 4 1 4 आणि 4 3 12, तर 1/13 संभावना असायला पाहिजे. तर ऑप्शन आहे 1/13 बरोबर. एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत, तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती. एका सरळ रेषेमध्ये एक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत. 1 मीटर अंतरावर प्रत्येक खांबामधलं अंतर म्हणजे 1 मीटर आहे, तर सलग 7 खांब आहे. 1 2 3 4 5 6 7, हे 7 खांब आहे. या सलग 7 खांबामधलं अंतर सांगा म्हणते किती. असंच म्हटलंय ना त्याने, अंतर सांगा म्हणते किती आहे सलग 7 खांबामधलं. तर याच्यामध्ये अंतर काय होणार, तो कधी कधी प्रश्न काय विचारू शकते, पहिला आणि शेवटमध्ये अंतर सांगा किती. अंतर म्हणजे हे सलग एका 2 खांबामधलं अंतर याला म्हणणार. हे अंतर मोजून घे किती आहे. 1 झालं सर, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 5 झालं, 6 झाले. म्हणजे इथून डायरेक्ट जर म्हटलं होतं, जर डायरेक्ट आपल्याला प्रश्न केला असेल तर सलग 7 खांबामधलं अंतर सांगा किती. तर 7 मधून तुम्ही डायरेक्ट 1 मायनस करून टाकायचा. का असं होते, कारण की 7 जरी खांब आहे ना, तर पहिला आणि शेवटमध्ये जर अंतर पाहिलं तर जेवढे खांब आहे ना त्याच्यापेक्षा 1 कमी राहते. तर आपल्याला तेच विचारण्यात आलं तर कोणत्याही सलग 7 खांबावरील अंतर किती असेल. तर सलग 7 खांबामधलं अंतर किती असणार 6 मीटरचं असणार. तसे जेवढे खांब आहे ना त्याच्यापेक्षा 1 कमी राहते. समजा इथं जर 9 खांब असते तर सलग खांबामधलं अंतर सांगा किती, तर 1 त्याच्यामधून मायनस केलं असतं, 9 मधून 1 मायनस केलं असतं तर 8 राहिलं असतं उत्तर. चलो आगे. 56 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी सांगा किती. तर 56 मीटरची पट्टी आहे आणि 7 ठिकाणी कापत आहे बेटा. किती ठिकाणी 7 ठिकाणी कापत आहे. जेव्हा तो 7वा तुकडा कापायला जाणार ना तेव्हा 2 तुकडे पडणार. म्हणजे 7 ठिकाणी कापली ना त्याच्यापेक्षा एक फालतू तुकडा पडते, म्हणजे 8 तुकडे पडते. तर 56 मीटरचे पट्टीपासून 8 तुकडे पडणार आहेत. एका तुकड्याची लांबी किती येणार 7 मीटर. फसवणारा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. फसवते बरं, 8 नका मारू. तर प्रत्येक तुकड्याची लांबी येणार 7 मीटर. जेव्हा आपण शेवटचा तुकडा कापायला जाऊ, जेव्हा शेवटचा 7वा तुकडा कापणार ना, 7वा कटणारच, त्याच्यानंतरचाही कटणार आहे. म्हणजे एका गावामध्ये 2 तुकडे होणार आहे. म्हणून 7 ठिकाणी कापली ना त्याच्यामध्ये 1 प्लस करा, म्हणजे त्याचे 8 तुकडे होणार आहे. तर 8 ने जर 56 ला भाग दिला तर प्रत्येक तुकड्याची लांबी येते 7 मीटर. आता पुढचा प्रश्न. ही स्त्री ब या स्त्रीला म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. आता स्त्री ब स्त्रीला म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. तर स्त्रीचा कोणीतरी मुलगा दाखवून द्या. तिचा दाखवला मुलगा. या मुलाची जी काही बायको राहणार तिला ही सून म्हणणार. या सुनेची मुलगी आहे म्हणते ब, असं प्रश्नामध्ये म्हटलं. बघा स्त्रीला हा मुलगा, त्याची जी काही बायको राहणार ती हिची कोण झाली सून. ती म्हणते ना स्त्री ब स्त्रीला म्हणाली माझी सुनेची तू मुलगी आहे. म्हणजे बघा हा मुलगा
त्याची ही बायको आणि त्याची ही मुलगी, म्हणजे याची ही काय मुलगीच राहणार. तर विचारलं अ ही ब ची कोण, तर ही ब ची कोण राहणार बेटा, आजी राहणार. म्हटलं ना अ ही ब ची कोण, आजी. चलो आगे. सहसंबंध ओळखा. 123 दिलाय, 213 दिलाय, 527 चा संबंध कुठं. ते 123 पासून म्हणते तयार झालाय 213. तसा संबंध दिला 527 पासून काय तयार होणार. तर यांना जर थोडा विचार केला आपण तर समजू शकते तुम्हाला. याने काय केलं, स्विच केले नंबर. या दोनला या बाजूने घेऊन गेला, याला इथे घेऊन आला आणि हा शेवटचा नंबर जशाच तसा ठेवला. तसंच आपल्याला पॅटर्न फॉलो करावं लागेल. या 2 येणार पुढं आणि 5 जाणार इथे आणि 7 जिथे आहे तिथेच, म्हणजे 257 आपलं उत्तर यायला पाहिजे. इझी होते हे प्रश्न. घड्याळात सकाळचे 8 वाजले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काढायला किती अंशातून फिरावे लागेल. सकाळचे 8 वाजले दाखवत आहे आणि दुपारचे 2 वाजेपर्यंत यामध्ये जर फरक पाहिला तर 6 तास होते सर. किती फरक होते, 6 तासाचा फरक होते. आणि घड्याळामध्ये प्रत्येक 2 तासामध्ये, म्हणजे हा जो काही तास आहे तर हा किती डिग्रीचा फरक राहतो, हा राहतो सर 30 डिग्रीचा फरक. तर 6 तासामध्ये 30 डिग्रीचे किती फरक पडणार, टोटल किती प्रवास करावा लागेल तास काट्याला, तर टोटल करावं लागेल सर 180 डिग्री. ते 180 डिग्री आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग त्याने म्हटलं घड्याळात सकाळचे 8 वाजले दाखवत आहे, तर दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काट्याला किती अंशातून फिरावं लागेल. तर 8 मधून 2 मायनस झाले तर 6 तासाची वेळ होतात पूर्ण. तर प्रत्येक तासामध्ये फरक जर पाहिला तर 30 डिग्रीचा आहे. तर 6 तासामध्ये टोटल तास काट्याला किती अंतर जावं लागेल, 180 डिग्री. एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तर बनेल, ईशान्य दिशा पश्चिम बनेल, अशाच परिस्थितीत दक्षिण दिशा कोणती दिशा बनेल. ती इथे आपल्याला फायनल जे काही डायग्राम राहते ना, जेव्हाही आपण पेपरवर डायग्राम काढतो, दिशा दाखवतो, तर वरच्या बाजूने दाखवतो आपण उत्तर दिशा, खाली दाखवत असतो आपण दक्षिण दिशा, त्यानंतर आपल्या राईट साईडला पूर्व दिशा असते, त्यानंतर लेफ्टला असते पश्चिम दिशा. हे आपण जेव्हा पेपरवर दिशा दाखवतो. त्यानंतर उपदिशा आहे बेटा वायव्य, नंतर या बाजूने असते ईशान्य, त्यानंतर इथं असते आग्नेय आणि या बाजूने असते नैऋत्य. ह्या आपण कागदवर दिशा दाखवण्याचा आपला प्रकार आहे, पॅटर्न आहे. कोणाचाही हाच राहणार. तर एका नकाशात म्हणते, नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशेला उत्तर दिशा बनवली. आग्नेय जे काही दिशा आहे ना, तिला तो म्हणत आहे उत्तर दिशा. तर लक्षात ठेवा, ह्या जेवढी दिशा दिलेल्या याच्यामध्ये एका दिशेमध्ये जरी आपण थोडा हलकासा बदल केला ना, तर पूर्णच्या पूर्ण डायग्राम ही चेंज होऊन जाणार. म्हणजे जर एका दिशेमध्ये आपण जेवढ्या डिग्रीनं बदल केला तेवढा पूर्णच्या पूर्ण डायग्राम मध्ये तेवढ्याच डिग्रीचा फरक पडणार. तर आपल्याला म्हटलंय त्याने प्रश्नात आग्नेयला त्याने उत्तर म्हटलं. आणि दुसरं आणखी एक स्टेटमेंट दिलं होतं, ईशान्य दिशेला तो म्हणत आहे, ईशान्य जी काही दिशा आहे त्याला म्हणत आहे तो पश्चिम दिशा. तर आपल्याला 2-2 नाही चेक करायचं होतं प्रश्नामध्ये, एक जरी चेक केला तरी प्रश्न निघून गेला असता आपला. आणि विचारता आपल्याला दक्षिणला काय म्हणणार. तर एका दिशेमध्ये जो चेंज झाला तो सर्वच्या सर्व डायग्राम मध्ये चेंज होणार आहे. तर आग्नेय दिशेला तो उत्तर म्हणत आहे. आग्नेय दिशा मुळात असते कुठे, इथेच तर सर, आणि तो त्याला पाठवत आहे उत्तरला. तर आग्नेय दिशा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. बघा क्लॉकवाईज म्हणजे काय होते, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज काय होते, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता आग्नेय दिशा मुळात असते इथे आणि तो म्हणत आहे तिला उत्तर दिशा. मग आग्नेय दिशेनं किती डिग्रीचा अँटी क्लॉकवाईज टर्न घेतला बघा. आग्नेय दिशा इथे असते, हे झालं सर 90 आणि 45 किती होतात, 135 डिग्री. म्हणजे आग्नेय दिशानं 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज टर्न घेतला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. तुम्ही इथे चेक केलं ना, तेच येणार 135 डिग्री. आता इथे चेक नका करत बसू, आता या डायरेक्ट दक्षिण दिशेवर. दक्षिण दिशेपासून आपल्याला 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे. दक्षिण तर इथे असते सर, ते अँटी क्लॉकवाईज फिरायचं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. तिथे झालं हे 90 आणि 45 किती होणार, 135 होणार सर. ते दक्षिण दिशा कुठे जाणार, ईशान्य दिशेला. तर दक्षिण दिशा जाणार सर ईशान्य दिशेला. थांब ना बेटा. तर आपले ईशान्य आपल्या प्रश्नाचं काय राहणार, उत्तर राहणार. ते 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज. तुम्हाला जे समजत नसेल, ज्या विद्यार्थ्यांना थोडं जरी शिकलेले आहे त्यांना समजून जातं, ठीक आहे. ज्यांना कमी असेल तर त्यांनी आपली तर बॅच जॉईन करू शकता. एका धावण्याच्या शर्यतीत अ हा ब च्या पुढे आहे. एक धावण्याची शर्यत आहे बाबू, जिथे आपण लहान मोठाचा संबंध दाखवू ना, तसं जरी दाखवलं असतं तरी चाललं असतं. एका धावण्याच्या शर्यतीत अ हा ब च्या पुढे आहे. अ जो काही आहे म्हणते हा ब च्या पुढे दाखवायचा आहे. मानलं मी अ इथे आहे बेटा आणि ब त्याच्या मागे दाखवायचा आहे, म्हणजे इथे दाखवला मी ब, म्हणजे त्याच्या मागे आहे का नाही बघून घ्या, खाली आहे म्हणजे मागे आहे, ब मागे.
त्यानंतर म्हटलं क हा ड च्या पुढे आहे. क जो काही आहे हा ड च्या पुढे आहे. इथून काही निदान लागते का नाही, सोडून द्या. मग पण ब हा आणि क, पण पासून वाचा, एवढं वाक्य आपण काय केलं, स्किप केलंय. पण ब आणि क अगदी बरोबर रेषेत आहे. आता लागला आपला तर्क लागला, जो ब आणि क आहे ना सर, तो अगदी बरोबर आहे, म्हणजे हे दोघे सोबत सोबत धावत आहे. त्यानंतर जे स्किप केलेलं वाक्य होतं ते वाचा. क हा ड च्या पुढे आहे. क जो काही आहे हा ड च्या पुढे दाखवायचा आहे, म्हणजे हा ड मोठाच राहणार. सॉरी क मोठा राहणार, ड काय राहणार, लहान राहणार. क च्या पुढे आहे म्हणते ना, ड च्या पुढे आहे क. तर ही झाली यांची अरेंजमेंट. सर्वात पुढे हा, त्यानंतर हे दोघं सोबत सोबत धावत आहे, हा त्याच्या मागे आहे. आता विचारलं काय, तर या स्पर्धेत विजयी सांगा कोण आहे. तर सर्वात पुढे कोण आहे, अ आहे बेटा, तर सर्वात पुढे अ राहणार उत्तर आपला. त्यानंतर इथे इंग्रजी अक्षरमालेत जास्तीत जास्त वेळा येणारं अक्षर कोणते आहे ते विचारलं आपल्याला. इथे आपल्याला गेस करायचं असते फक्त कोणता अल्फाबेट सर्वात जास्त आलाय. तर सुरुवातीला पी दिसला तर मी पी ला शोधतो. 1 2 3 4 5, 5 वेळा पी यायचा. नंतर डब्ल्यू पाहू, 1 2 3 4 5 6 7 आणि 7 वेळा आहे सर. डब्ल्यू हा वर्ड किती वेळा आहे, 7 वेळा आहे. त्यानंतर या जी 1 2 3 4 नंतर 5. जी ही जी काही अल्फाबेट आहे ती किती वेळा आहे, 5 वेळा आहे सर. आता कोण शिल्लक राहिला काय, यन राहिला सर. 1 2 3 4. यन ही संख्या किती वेळा आहे, यन ही संख्या सर 4 वेळा आहे. आपल्याला काय म्हटलं होतं, सर्वात जास्त वेळा येणारं अक्षर कोणतं, तर डब्ल्यू. डब्ल्यू ही संख्या किती वेळा आहे, 7 वेळा. 5 वेळा पी आहे, जी 5 वेळा आहे आणि यन आहे 4 वेळा. एका सांकेतिक भाषेत कोटा या शब्दाला NRWD असं लिहिलं तर BHUJ म्हणजे या शब्दाला असं लिहिण्यात आलं की आपल्याला विचारलं या शब्दासाठी कोणता कोड केला असेल. तर इथे आपल्याला नाही येत असेल तर ABCD लिहून घ्यायची सरळ सरळ. बस खतम विषय. आपण ABCD लिहायची, नंतर आपण तर्क जोडायचा. कोटा या शब्दासाठी त्याने कोणता तर्क लावलाय, NR, नंतर काय घेतात डब्ल्यू, नंतर घेतात डी. आता पाहू आपण याच्यामध्ये काय कंपॅरिझन होऊ शकते. के नंतर एन घेत आहे. के साठी त्याने एन वापरला. 1 2 3, 3 अक्षर सर पुढे जात आहे तो. इथून याची जर गॅप पाहिली तर 3 अक्षरांची आहे. त्यानंतर ओ साठी काय घेतला, आर. ओ असते कुठे, इथे आहे सर. 1 2 3, तिसरा शब्द घेतला सर. तर इथं आपला तर्क बरोबर लागत आहे, 3 घेतलं. तर टी साठी डब्ल्यू घेतलं. तर टी पासून बघा, टी इथे आहे, ते 1 2 3, 3 अक्षर पुढे गेलाय सर. इथे 3 घेतला. नंतर ए साठी डी घेतला. तर 1 2 3, तिसरं अक्षर घेत आहे सर. हे पण बरोबर आहे. त्यानंतर आणखी एक दुसरं दिलं नाही, यालाही चेक करून घ्या बरं, नंतर पुढे जा प्रश्नामध्ये. नंतर बी एच यू नंतर जे आहे. त्याच्यासाठी त्याने ई के एक्स आणि एम घेतला. तर बी साठी ई वापरला. तर 1 2 3, 3 वापरले सर. 3 वर्ड काय केलंय, पुढे जात आहे. त्यानंतर एस साठी काय घेतलं, के. तर 1 2 3, इथे पॅटर्न तोच फॉलो होत आहे. 3 अक्षर काय करत आहे, पुढे जात आहे. तर आता आपण डायरेक्ट येऊन जा, PUNE याच्यासाठी काय कोड करणार. तर पी साठी 3 अक्षर पुढे जायचं आपल्याला. पी असते सर इथे. तर 1 2 3, यसने सुरुवात व्हायला पाहिजे आपल्या प्रश्नाची. यसने इथे सुरुवात नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे. ऑप्शन नंबर 3 खतम. चलो आगे. 5चा जसा संबंध 20 सोबत आहे तसा 7ला काय म्हणणार म्हणते. 5चा जो काही संबंध 20 सोबत दाखवत आहे ना, तसाच आपल्याला संबंध दाखवत आहे 7चा. तर 5च्या आधी काय येते बेटा, तुम्ही म्हणा सर 5च्या आधी येते 4. 5 गुणिले 4 म्हटलं तर 20 होते का, हो सर 20 झाले. तसंच इथे करून बघा मग. 7च्या आधी काय येते, 6 येते सर. 7 गुणिले 6 म्हटलं तर किती येणार, 42. 7चा संबंध येणार 42 सोबत. ऑप्शन नंबर 1. चलो आगे. 49 नंतर दिलाय 56. तर 49 ला आपण असं म्हणू शकतो 7 गुणिले 7. तसाच संबंध दिलाय 7 गुणिले 8 म्हणजे 56 होते. तर 36 ला आपण म्हणू शकतो 6 गुणिले 6. नंतर याचा संबंध कोणासोबत जोडणार, 6 गुणिले 7 सोबत. साइन साठी किती येणार, 42. याचे उत्तर किती, 42. सोपी होते हे सर्व प्रश्न. खालील अंक मालिकेतील गाडलेले अंक शोधायचा आपल्याला काय येणार. तर ही जी काही रिकामी जागा दिली आहे आणि हे सगळे अंक दिले आहे, या सर्वांची करून टाकायची बेरीज. तर बेरीज म्हणा, मोजून घ्यायची किती आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 नंबर सापडले. एक तर आपण याचे 2 चे गट करू शकतो, नाही तर काय करू शकतो, 7चे गट करू शकतो. 2चे शक्य आहे, नाही तर 7चे शक्य आहे. तर सुरुवातीला कमी नंबरचे गट करून पाहू.
पहिल्या 2 रिकाम्या जागा आहे सर 2, इथे एक गट केला, त्यानंतर या दोघाचा एक गट चला सर 9 8, नंतर सर या दोघाचा एक गट 9 आणि 1 रिकामी जागा आहे सर. आणि जेव्हाही आपल्याला गट जर व्यवस्थित पडले तर आपली ही रिकामी जागा काय मॅच झाली पाहिजे. इथे 9 खाली 9 आला सर, आपला गट बरोबर आहे. इथपर्यंत आलो, त्यानंतर या पुढे बरोबर आहे ना 9 आणि रिकामी जागा. नंतर सर 9 8चा एक गट पडला, 2 नंबरचे गट बनवते आपण. त्यानंतर सर रिकामी जागा आणि 8 यांचा एक गट झाला, रिकामी जागा आणि 8 यांचा एक गट झाला. नंतर आहे 9 आणि 8. आता लिहिताना सर्व करतात मुलं आणि इथे गडबड करतात. इथे काय येतं बेटा 9, नंतर काय ते 8, नंतर परत 8, नंतर परत 9. म्हणजे सिक्वेन्सला लिहायचं 9, नंतर आहे बेटा 8, नंतर परत 8 आहे. नंतर आणखी कुठं गडबड केली का आपण? काही तरी गडबड मार लिया. थांबा एकदा परत सांगतो मी, कुठेतरी गडबड झाली. तर 2-2चे गट पाडले आपण. पहिल्या 2 रिकाम्या जागा आहेत ठीक आहे. नंतर या दोघांचा एक गट तर झाले बाबू 98. नंतर सर या दोघांचा एक गट झाला 9 रिकामी जागा. नंतर इथे या दोघांचा एक गट झाला 9 आणि रिकामी जागा. नंतर या दोन यांचा एक गट झाला 9 आणि 8. त्यानंतर बाबू इथं या दोन यांचा एक गट झाला रिकामी जागा आणि 8. नंतर तिथे 9 आणि 8. आता बघू तर पहिल्या रिकाम्या जागेत 9 येणार सर, नंतर येणार 8, नंतर परत 8, नंतर परत 8, नंतर परत 9. म्हणजे येणार 9, नंतर हा 8, नंतर 8, नंतर परत 8, नंतर परत 9. तर 9 8 8 9 पहिल्याच नंबरचा ऑप्शन. गडबड झाली होती. एका रांगेत विजय डावीकडून 7वा, उमेश उजवीकडून 12वा. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली असता विजय डावीकडून 22व्या स्थानी, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर एकूण कितीच मुले विचारलं होतं. सरळ सरळच प्रश्न होता आपला. बघा, विजय हा डावीकडून कितवा आहे? 7वा आहे. उमेश हा उजवीकडून कितवा आहे? 12वा आहे. यांनी जर जागा बदलली म्हणते, एकमेकाची जागा बदलली, अदला बदल केली, तर विजय हा डावीकडून कितवा येतो? विजय सुरुवातीला होता किती? डावीकडून होता सर 7वा, आणि तो येतो किती म्हणते? 22वा. आपल्याला डायरेक्ट पूर्ण विद्यार्थी म्हणजे किती लोक आहेत तेच काढायचं होतं ना. विजय हा डावीकडून 22वा येतो जेव्हा अदला बदल केली, तर रांगेत सांगा किती येणार. तर विजयची जागा 22वी बनते डावीकडून. त्याच्यानंतर उमेश जो काही आहे ना तो कितवा आहे ते बघून घ्या तुम्ही. उमेश हा 12वा येत होता, तर 12 अधिक 22 या दोघांची बेरीज करा, त्यामधून एक मायनस करून घेणार, आपल्याला टोटल मिळत. तर 12 आणि 22 यांची बेरीज केली किती येतात? 34. 34 मधून एक गेला तर किती येणार? 33. 33 लोक असतील त्या रांगेमध्ये. शेवटी आपल्याला कोणाचा क्रम नाही विचारला, त्याने विचारलं एकूण किती. तर 22वा होतो तो डावीकडून, आणि उमेशचा क्रमांक होता 12वा. या दोघांची बेरीज करा, त्यामधून एक मायनस केला तर टोटल संख्या मिळून जाते. अमेय हा मानसीपेक्षा उंच आहे म्हणते. सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. अमेय जो काही आहे हा मानसीपेक्षा उंच दाखवायचा आहे आपल्याला. दाखवून देऊ बघा. अमेय जो काही आहे हा मानसीपेक्षा उंच आहे, म्हणजे मानसी दाखवायची याच्यापेक्षा लहान, मानसीला दाखवायचा याच्यापेक्षा लहान, हे मानसी आहे. नंतर पुढचं वाक्य काय दिलं? सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. तर सुजितला कुठे काढायचं आणि कपिलला कुठे काढायचं आपल्याला काहीच कनेक्शन नाही लागत. आपण हे वाक्य सोडून देऊ. कल्पना अमेयपेक्षा उंच आहे. कल्पना जे काही म्हणते हे अमेयपेक्षा उंच आहे. अमेय तर आपण इथे दाखवला होता, की इथे दाखवा कल्पना. कल्पना कल्पना ही अमेयपेक्षा उंच दाखवली आपण. ठीक आहे सर, कार्यक्रम इथे क्लिअर झाला. नंतर उंच आहे. कपिल हा कल्पनापेक्षाही उंच आहे. कपिल जो काही आहे, कपिल देव जो काही आहे हा कल्पनापेक्षा उंच आहे. कल्पना इथे आहे, तिथे येणार कपिल. कपिल हा उंच आहे कल्पनापेक्षा. नंतर सर आपण एक वाक्य सोडलं होतं, सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. सुजित जो काही आहे ना हा कपिलपेक्षा पण उंच आहे म्हणते. हा झाला आपला सुजित. सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. इथपर्यंत अरेंजमेंट सर्व झाली. तर विचारलं तर सर्वात उंचीचे कोण? तर सर्वात उंचीचा कोण दिसते बाबू? सुजित. तर सुजित अपने सवाल का सही जवाब. चला. मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. आता सांगितलं कागदावर जेव्हा डायग्राम काढतो तेव्हा उत्तर कुठं असते? वरतं. तर चालून दे त्याला उत्तरेला 2 किलोमीटर. कोण? तर मोहन 2 किलोमीटर गेला. नंतर तो आपल्या उजवीकडे वळला. उजवी साईड म्हणजे काय होणार त्याची? बघा, या दिशेने जाते तर उजवा बाजू हे झालं. तो उत्तरेला उजवीकडे वळला आणि 4 किलोमीटर गेला. ठीक आहे, कार्यक्रम ठीक क्लिअर आहे इथपर्यंत. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर झाला. आता या डायरेक्शन मध्ये जाते तर उजवा कुठे होणार? खाली होणार. तर 2 किलोमीटर आला. इथपर्यंत आला. ओके आहे, इथपर्यंत 2 किलोमीटर. नंतर पुन्हा डावीकडे गेला. आता या डायरेक्शन मध्ये जाते तर डावी बाजू काय होणार? या बाजूने होणार. आणि डावीकडे किती गेला तो? 4 किलोमीटर गेला. तर घ्या 4 किलोमीटर दाखवून दिलं. आता विचारण्यात काय? तर त्यांनी मूळ जागेपासूनचे अंतर किती सांगा. इथून इथपर्यंतच अंतर सांगा म्हणजे आता किती. तर बघा बेटा, हे जर आपण जोडून दिलं तर ही 4 आहे, तर ही बाजू किती राहणार? 4, कारण की समोरासमोरची बाजू समान राहते. आयत झाला ना. आणि इथून इथपर्यंत हे 4,
टोटल किती येणार 4 आणि 4 8. टोटल किती येणार 4 आणि 4 8 किलोमीटर. चला आगे 5400 सेकंद म्हणजे किती तास? 5400 सेकंद म्हणजे किती तास? 5400 ला सेकंदला तासामध्ये रूपांतर करायचं आहे. तर एका तासामध्ये 36 सेकंद असते, त्याला 36 ने भाग देऊन द्या. तर 2 0 ने 2 0 कॅन्सल सर. 9 सखा 54 होतात. 9 चौक होते 36. आणखी 2 ने भाग देतो, 2 2 4 आणि 2 3 6. म्हणजे सर 302 तास झाले. आता 302 तासाला आपण तासामध्ये सरळ ठेवायचं आहे, परंतु 3 भागीला 2 म्हटलं तर याला असंही लिहू शकतो ना आपण 1.5 तास. 1.5 तास 1.5 तास म्हणजे 1.5 तास. 1.5 तास येणार त्याचं उत्तर. आता हे जे काही प्रश्न दिले होते ना 90 पासून 93 पर्यंत जे काही प्रश्न दिले होते या माहितीच्या आधारे होते. आता ही माहिती आपल्याला वाचायची होती, घाबरायचं नव्हतं. खूप सोपी प्रश्न राहतात. बघा सॉल्व्ह कसं करायचं होतं ते सांगतो. जेव्हाही असा प्रश्न येणार ना त्याला शांत डोक्याने थोडं वाचायचं आणि जी माहिती दिली आहे ती वाच एकदा फिल करायची. बरोबर 5 विद्यार्थी आहे तर 5 विद्यार्थी लिहितो इथे. हा पहिला विद्यार्थी, हा दुसरा, तिसरा, हा चौथा आणि हे खाली 5वा. यांचे विषय दिले आहेत 4. हा पहिला विषय, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. 5 विद्यार्थी आहे. पहिला ए बी सी डी आणि ए. या 5 विद्यार्थ्यांची माहिती दिली आपल्याला. विषय कोणते कोणते दिले आहे? पहिला दिलाय मराठी सर, नंतर कोणता दिला? इंग्रजी, याला इंग्रजी म्हणू आपण. नंतर काय विषय दिलाय? नंतर दिलाय सर गणित, जो अपनावाला विषय गणित. नंतर काय विषय दिलाय सर? नंतर दिलाय हिंदी, जो हिंदी दिखाय. बस आता यानुसार त्याने जे माहिती दिली आहे पहिल्या स्टेटमेंट नुसार आरामात शांततेत वाचा. बघा पहिलं स्टेटमेंट दिला ए बी डी, याच्यावर 3-4 प्रश्न आहे बरं. आपल्याला एका माहितीच्या आधारे 4 प्रश्न सुटते आपले. तर ए बी डी हे गणित इंग्रजी मध्ये उत्तीर्ण आहे. उत्तीर्ण म्हणजे पास आहे. ए बी आणि डी, गणित बी आणि डी हे गणित आणि इंग्रजी. इंग्रजी कुठे आहे भाऊ? इथं आहे. इथे पास आहे, हा इथे पास आहे, हा इथे पास आहे. हे पहिल्या वाक्याला आपण वाचून सांगितलं. जे पास म्हटलं तर राईट केलं, नसतं तर आपण रॉंग केलं असतं. हे झालं पहिलं वाक्य. नंतर बीईसी हे इंग्रजी आणि मराठीमध्ये उत्तीर्ण आहे. कोण कोण बाबू? बी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण दाखवायचा झाला सर. त्याच्यानंतर मराठीमध्ये पण उत्तीर्ण दाखवायचा तर मराठीमध्ये उत्तीर्ण झाला सर. त्यानंतर सी जो काही आहे हा मराठीमध्ये पण उत्तीर्ण आहे आणि इंग्रजीमध्ये पण उत्तीर्ण आहे. त्यानंतर आणखी कोण राहिलं? ई आहे त्याच्यात. ई हा मराठीमध्ये उत्तीर्ण आहे बाबू आणि इंग्रजीमध्ये पण उत्तीर्ण आहे. ई ठीक आहे. तिसरं वाक्य आहे बीसीई हे हिंदी आणि मराठीमध्ये उत्तीर्ण आहे. कोण कोण बाबू? डी आणि सी. डी हा मराठीमध्ये उत्तीर्ण आहे आणि हिंदीमध्ये उत्तीर्ण आहे. त्यानंतर सी ला पकडा. सी हा मराठीमध्ये उत्तीर्ण आहे आणि हिंदीमध्ये उत्तीर्ण आहे. नंतर ई ला घ्या. ई हा मराठीमध्ये उत्तीर्ण आहे आणि हिंदीमध्ये उत्तीर्ण आहे. ओके इथपर्यंत कार्यक्रम. आता या चौथ्या वाक्यावर डीई ही डी ए डी ए. ए हा इथे आहे सर. एच्या बाबतीत पाहू पहिले. इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहे तर इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असा दाखवला आपण. त्यानंतर हिंदीमध्ये उत्तीर्ण आहे कोण? तर ए. नंतर डी ला घ्या. डी हा जो काही कार्यकर्ता आहे हा इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहे, त्याच्यानंतर हिंदीमध्ये पण उत्तीर्ण आहे. ओके आहे सर इथपर्यंत. त्यानंतर ई वर या. ई हा इंग्रजीमध्ये उत्तीर्ण दाखवला आहे आपण, त्याच्यानंतर हिंदीमध्ये पण उत्तीर्ण दाखवला आहे. एवढी माहिती आपली सर्व फिल झाली. आता याच्यात जर काही सुटलं असेल माहीतच पडेल आपल्याला. आता या पहिल्या प्रश्नावर खालीलपैकी कोण इंग्रजीत उत्तीर्ण आहे? तर कोण इंग्रजीत उत्तीर्ण आहे? इंग्रजीमध्ये कोण कोण उत्तीर्ण आहे? तर सर इथं हा झाला इंग्रजीचा कॉलम आणि हे झाले ते विद्यार्थी. इंग्रजीमध्ये तर सर्वचे सर्वजण उत्तीर्ण आहे सर. सर्वजण आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. चलो आगे दुसरा प्रश्न. गणित आणि गणितात उत्तीर्ण विद्यार्थी गट सांगा कोणता आहे? आता गणित मध्ये कोण कोण पास आहे? गणितवाला सर हा कॉलम आहे. तर कोण कोण पास आहे? ए पास आहे सर, बी पास आहे आणि डी. ए बी डी असायला पाहिजे आपलं उत्तर. ए बी डी ऑप्शन नंबर 3. ए बी डी हे गणितामध्ये पास आहे. आगे नेक्स्ट. मराठीत उत्तीर्ण आणि हिंदीत अनुत्तीर्ण कोण आहे? असा एकच आहे कोणतरी, कारण की एक असं ऑप्शन दिले ना, मराठीत उत्तीर्ण पाहिजे आणि हिंदीत पाहिजे आपल्याला अनुत्तीर्ण. या माहिती लिहिली आपण ते पहा. मराठीत उत्तीर्ण पाहिजे तर मराठीत उत्तीर्ण आणि हिंदीत अनुत्तीर्ण दाखवायचं आहे. तर मराठीत उत्तीर्ण आहे हा आणि हिंदीत अनुत्तीर्ण कोण आहे? बी आहे सर. तर ऑप्शन नंबर काय आहे दिला आपला? त्याचं उत्तर काय राहणार? बी. याचं उत्तर काय राहणार? बी. आणखी एक प्रश्न आहे याच माहितीवर. सी आणि ई हे दोघेही कोणत्या विषयात अनुत्तीर्ण आहे म्हणजे फेल आहे? कोण कोण? सी आणि ई.
सी आणि ई बघू आपण. सी आणि ई हा झाला सर सी आणि हा ई. तर कोणत्या विषयामध्ये नापास आहे सर? आपल्याच विषयात नापास आहे. कोणता? गणित. तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार सर? गणित मध्ये नापास आहे. कुठे गेला बाबू? गणित मध्ये नापास आहे. ठीक आहे. ही माहिती अशी आपल्याला वाचायची होती, फिल करायची होती. आपल्या प्रश्नाचे 4 प्रश्नाचे उत्तर आले असते बरोबर. पहा रिकाम्या जागी आपल्याला कोणतं चिन्ह येणार? तर रिकाम्या जागी येणार आपल्या या ऑप्शन पैकी आपल्याला पाहायचं तर कोणतं चिन्ह येणार? तर ऑप्शन नंबर 4. 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पोलिसांना संगीतकार म्हटले, संगीतकारला डॉक्टर म्हटले, डॉक्टराला नर्तक म्हटले, नर्तकाला नर्स म्हटले. तर नृत्य आविष्कार कोण करते? तर नृत्य आविष्कार करते बाबू नर्तक. नर्तकाला काय म्हटलं इथं? नर्स म्हटलंय. या प्रश्नाचं उत्तर राहणार नर्स. तुम्हाला येतात हे सोपी प्रश्न आहे. विसंगत घटक ओळखायचा आपल्याला कोणता? याच्यामध्ये विसंगत कोणता आहे? पारा आहे, तांबे आहे, लोखंड आहे, अल्युमिनियम आहे. तर पारा वेगळा येणार याच्यात. तांबे, अल्युमिनियम, लोखंड हे सर्व एकत्र आहे, धातू आहे. तर सैनिकाचा संबंध दाखवला लढाईशी. खेळाडूचा संबंध कशाशी येणार? खेळाशी. विजेता येणार नाही, बलिष्ठ येणार नाही, पराभव येणार, खेळाडू येणार. तागे 3चा संबंध 27 सोबत आहे, तसाच 5चा संबंध कशासोबत येणार? 3चा हा घन आहे, तर 5चा घन किती ते बाबू? 125. 125 अपने सवाल का सही जवाब होगा. तर अशा पद्धतीने आपला पेपर होता बेटा. ठीक आहे. तुम्हाला जर कसा वाटला पेपर, माझं एक्सप्लेनेशन समजलं असेल तर तुम्ही आपली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर करू शकता. जे मुलं अमरावती जिल्ह्यातले आहे त्यांनी नक्की आवर्जून पुढच्या संडेला जिल्हा स्टेडियम येथे सायंकाळी 4 वाजता हजर राहायचं. ठीक आहे. तुम्हाला पेपरचं विश्लेषण कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याला पेपर पाहिजे आहे ते आपल्या जिल्ह्यातले नाही आहे, म्हणजे अमरावती जिल्हा सोडून अदर जिल्ह्यातले विद्यार्थी आहे, त्यांनी या दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमचं स्वतःचं नाव हे सांगून आपला पेपर घेऊ शकता आणि आपल्या घरी पेपर आरामात सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असेल तर आणखी मला याच नंबरवर तुम्ही मेसेज करून फक्त त्रास नाही द्या तर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे बेटा. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद.